आले सगळे. आजच्या अतिशय आश्वासक व्याख्यानासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळे मान्यवर, सगळ्यात आश्वासक हे आहे की सभागृह ओसंडून भरून वाहत आहे आणि लोकांना ऐकावंसं वाटतं की फारच अत्यंत आश्वासक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मला एकदम आठवलं, दाभोलकरांना मी काही वर्षांपूर्वी जेव्हा ते जाण्यापूर्वी त्यांना असं म्हटलं की डॉक्टर, अनेकदा असं वाटतं की आपण एवढं बोलतो पण तरीही बदल होत नाही. सगळीकडे अंधार आहे आणि हा अंधार काही कमी होत नाही असं वाटतं. ते अंधाराचं करायचं काय? तर डॉक्टर मला म्हटले होते, संजय, अडचण अशी आहे की अंधार आपलं मार्केटिंग फार करतो, पण प्रत्यक्षात अंधार काही तेवढा बलशाली नसतो. पण त्याच्या मार्केटिंगमुळे आपण घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं की बापरे, अंधाराच्या विरोधामध्ये काही करणं आपल्याला शक्यच नाही. आपण शांतपणे फक्त एक पणती लावली की अंधाराची सेना आपोआप गारद होते आणि सैरा वैरा धावू लागते. अलीकडे पण अंधाराचं मार्केटिंग फार जोरात सुरू आहे. लोक सांगतात की अंधाराची एवढी उंची आहे, अंधाराची छाती 56 इंची आहे. पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण एक पणती लावतो तेव्हा तो अंधार किती घाबरतो, सैरा वैरा धावू लागतो. हे कळावं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मी अलीकडच्या काळात बघतोय. आणि मला सगळ्यात आनंद कुठला असेल तर अनिकेत घुले नावाचा आमचा फार छान तरुण मित्र, की जो छात्र भारती नावाच्या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे, की ज्या संघटनेत मी माझी बाराखडी सुरू केली, शिकलो, त्या संघटनेचा तो राज्याचा अध्यक्ष आहे. आणि अनिकेतला असं वाटलं की तुम्ही हे व्याख्यान दिलं पाहिजे. तरुण मुला मुलींनी प्रामुख्याने या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं तरुण मुलं मला दिसत आहेत या कार्यक्रमासाठी. काही बदल असेलच तर तो हा बदल आहे. ते अशा वेळी गांधी नेहरू, काय विषय त्याने दिला नेमका, गांधी नेहरू का नको असा विषय त्याने मला दिला. खरं म्हणजे आज मला येणं फार अवघड होतं आणि आज आमचा एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये. पण म्हटलं अनिकेत म्हणतोय, तरुण मुलं प्रामुख्याने असणार आहेत, त्यामुळे म्हटलं मी येणारच. त्यामुळे कितीही दगदग झाली, किती त्रास झाला तरी मी येणार. आणि आज गांधी नेहरू का नकोत किंवा गांधी नेहरूंची एवढी भीती का वाटते? मी मगाशी उल्लेख झाला की गांधीच्या पुतळ्याला अद्यापही गोळ्या घालण्याचा प्रयत्न होतो. याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटलं होतं की हा म्हातारा मरेल, पण तो काही गेलाच नाही. मला उलट पक्षी असं वाटतं की नथुराम गोडसेला उगाच फासावर दिलं. जो गुन्हा त्याला केलाच नाही त्याला का फासावर दिलं? कारण त्याने गांधींचा खून केला असं त्याला वाटलं, असं लोकांनाही वाटलं, पण गांधींचा खून काही झालाच नाही. उलट पक्षी काही झालं तरी गांधी मरता मरत नाही, गांधी आडवा येतो. आणि आडव्या येणाऱ्या गांधीचं काय करायचं हा प्रश्न अगदी गांधी हयात असतानापासून ते आतापर्यंत आहे. आणि नेहरूंचं काय करायचं? कारण नेहरू तर म्हणजे काय, नेहरू तर रोज संसदेमध्ये आडवे येतात, सगळीकडे आडवे येतात, बिचारे आहेत लोकांना कामच करू देत नाहीत. या नेहरूंचं काय करायचं असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घ्या, जे गांधी नेहरू गेले त्या गांधी नेहरूंचा उल्लेख केल्याशिवाय यांचा एक दिवसही जात नाही. आणि ज्या महापुरुषांचं नाव हे प्रत्यक्षात घेतात असं दाखवतात त्यांचं नावही त्यांना घेता येत नाही. हे किती वाईट आहे. म्हणजे यासारखी वाईट स्थिती कोणाची असू नये. हे परदेशात गेल्यानंतर सुद्धा त्यांना गांधींचंच नाव घ्यावं लागतं. परदेशात गेल्यानंतर सुद्धा हा भारत गांधींचाच आहे हे सांगावं लागतं असं लोकही म्हणतात आणि त्यांनाही मान्य करावं लागतं. ही स्थिती त्यांच्यावर जी काही आलेली आहे त्याची मला दया येते आणि कीव येते. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे हा जो वारसा आहे तो वारसा काय आहे ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. त्यांना गांधी नेहरू का नकोत हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आणि हा वारसा समजून घेताना आपला आरसा असा का आहे हे पण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. संगमनेरमध्ये मी बऱ्याच दिवसांनी आलोय खरं म्हणजे, कारण खूप संगमनेरमध्ये व्याख्यानं दिलेत मी, खूप सगळे माझे मित्र आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या गावांमध्ये चळवळीचं अगदी माहेर आहे किंवा जिथे काहीतरी घडू शकतं, लोक ऐकतात, विचार करतात, अशी जी मोजकी किंवा महत्वाची गाव आहेत, महत्वाची शहर आहेत, त्यापैकी संगमनेर एक आहे. राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, परिवर्तनवादी सगळ्या चळवळी यांची लेगसी वारसा असणारं असं हे गाव आहे. त्यामुळे या गावामध्ये हे सगळं सांगणं आणखी जास्त महत्वाचं आहे.
पण तुम्हाला मी सांगतो, मुळामध्ये आजचं राजकारण आणि एकूण लोकशाहीचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडत असतो. अशा वेळी मला कायम वाटत आलेलं आहे की आपला वारसा एवढा मोठा आहे की तोच वारसा काय आहे तो नीटपणे समजून घेतला पाहिजे. मध्यंतरी मला कुणीतरी असं म्हटलं, तुम्ही गांधी वगैरे सांगता ते बरोबर आहे, पण एवढं सोपं आहे का गांधी सांगणं आजच्या कालखंडामध्ये? आजच्या कालखंडामध्ये इकडे ट्रम्प आहेत, पुतीन आहेत, जिनपिंग आहे, आता आपल्याकडे कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. अशा काळामध्ये गांधींचा विचार किती महत्वाचा आहे, अशा कालखंडामध्ये गांधी पटणं, गांधी लोकांनी स्वीकारणं किती शक्य आहे? मी त्यांना असं म्हटलं, एक लक्षात घ्या, 2 महायुद्धांच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जेव्हा गांधी नावाचा माणूस भारताचं नेतृत्व करत होता, तेव्हा त्या कालावधीमध्ये हिटलर होता आणि त्याच कालावधीमध्ये मुसोलिनी पण होता. हिटलर आणि मुसोलिनी आणि गांधी हे तिघही समकालीन, पण तिघांचाही प्रवास साधारणपणे सारखा. म्हणजे 1915 मध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आफ्रिका सोडून भारतामध्ये येतो. हिटलर नावाचा माणूस हा जर्मनीमध्ये साधारणपणे 1912च्या सुमारास राजकारणामध्ये येतो. मुसोलिनी इटलीमध्ये 1913च्या सुमारास राजकारणामध्ये येतो. साधारणपणे सारखाच कालखंड आहे. इकडे गंमत बघा, 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष होतात. तिकडे 1921 मध्ये हिटलर त्यांच्या देशाचा नेता होतो, मुसोलिनी त्यांच्या पक्षाचा नेता होतो. एवढंच नव्हे, तिघही कम्युनिकेटर, लेखक, तिघांची आत्मचरित्र आली एकाच कालावधीमध्ये. गांधी के सत्याचे प्रयोग ज्या कालावधीमध्ये आलं, त्याच कालावधीमध्ये हिटलरचं माइन काम्फ आलं. त्याच कालावधीमध्ये मुसोलिनीचं माय ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र आलं. हा सगळा प्रवास एकच होता, तरीही तिकडे हिटलर होता, तिकडे मुसोलिनी होता, इकडे मात्र मोहनदास करमचंद गांधी होता. त्यामुळे हाच कालखंड जेव्हा जगभरामध्ये हिटलर मुसोलिनी वाढतात, हाच कालखंड महात्मा गांधींच्या पुनरुत्थानासाठी, पुनर्जन्मासाठी सर्वोत्तम असतो. आणि म्हणून मला असं वाटतं, तुम्हाला सांगू का, मी खरोखरच केवळ तुमच्याशी बोलतोय म्हणून नाही, मला निराश अजिबात वाटत नाही. मला लोक विचारतात की तुम्हाला त्रास होत नाही का की या कालखंडात आपण काय जन्मवलं? म्हटलं मला फार भारी वाटतं. एवढ्या चॅलेंजिंग कालखंडात मी काम करतोय, एवढ्या आव्हानात्मक कालखंडामध्ये मी आहे, एवढ्या आव्हानात्मक काळामध्ये मी बोलतोय, लिहितोय, मांडतोय, संपादक आहे, सगळं छान असतं, गुढी गुढी असतं, तर मग काय मजा आहे? या प्रकारे काहीतरी घडणं हे अत्यंत छान आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कालखंड, हा गांधींसाठी, हा कालखंड नेहरू समजून घेण्यासाठी, तोच विचार पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत महत्वाचं. गांधींचं भाग्य आज वाटत नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी जेव्हा आफ्रिकेतनं भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर अनेकांना तोपर्यंत गांधींचा फारसा अंदाज नव्हता. बरं, गांधींची गंमत अशी आहे, म्हणजे तुम्ही जर गांधींचं व्यक्तिमत्व बघितलं, मागे मी एका भाषणात सांगितलं होतं की लॉर्ड माउंटबॅटन नावाचा माणूस जेव्हा भारतामध्ये आला, तर त्याचं काम काय होतं? भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं. कारण तेव्हा इंग्लंडला हे कळालं होतं की भारत नावाच्या देशाचं ओझं आता दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला पेलवत नाहीये, स्वातंत्र्य देऊन टाका. पण हे माउंटबॅटनच का आले? तर तेव्हा ॲटली पंतप्रधान होते आणि ॲटली हे तसे फार प्रभावी नेते नव्हते. तर ॲटलींना असं वाटलं की समजा स्वातंत्र्य भारताला आपण दिलं तर चर्चा अशी होईल, टीका अशी होईल की जे साम्राज्य आम्ही मिळवलं ते तुम्ही गमावलं. आणि तेव्हा विरोधामध्ये कोण नेता होता? चर्चिल. चर्चिल सारखे नेते प्रचंड टीका करतील, म्हणून कोणीतरी मध्यस्थ पाहिजे. मध्यस्थ कोण? माउंटबॅटन. बरं, हा माउंटबॅटन थेटपणे राणीचा नातेवाईक, त्यामुळे माउंटबॅटन येईल. माउंटबॅटनच्या काठीनं आपण हे सगळं करूया आणि नामानिराळे होऊया. म्हणून माउंटबॅटनला सांगितलं की तू जायचंस आणि सगळं जे काही स्वातंत्र्य भारताला द्यायचं ते द्या, सगळं तू सत्तांतर करा, सगळ्या गोष्टी करा आणि परत द्या. पण माउंटबॅटनला तोपर्यंत भारत काय फारसा माहिती नव्हता. माउंटबॅटन हा नेव्ही मधला मोठा उत्तुंग असा ऑफिसर, छान शाही जीवनशैली जगणारा माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन दोघे अशा प्रकारचे. पण तेव्हा काही व्हॉट्सॲप नव्हता, व्हिडिओ व्हिज्युअल्स वगैरे फारसे नव्हते. आता कसे की आता नेता माहिती असतो, डोनाल्ड ट्रम्पला आपण भेटलो नाही तरी तो किती मूर्ख आहे हे रोज कळत असतं. जवळचे कळत नाही, हा फक्त वेगळा भाग आहे, पण ते कळत असतं की डोनाल्ड ट्रम्प असे आहे. पूर्वी असं काही माहिती नसायचं, म्हणजे फक्त चर्चा असायची की बापरे असं काहीतरी आहे, असा कुठेतरी माणूस आहे की जो फार महत्वाचा आणि मोठा माणूस. माउंटबॅटनला सांगितलं होतं येतानाच एक लक्षात ठेवतो, तिथे पंडित नेहरू हा महत्वाचा माणूस आहे आणि अत्यंत बुद्धिमान स्कॉलर माणूस आहे, त्याच्याशी जरा नीट डील करा. तिथे सरदार वल्लभभाई पटेल हे श्रूड पॉलिटिशियन आहेत, त्यांना राजकारणातलं नीट
मुत्सद्देगिरी समजते, त्यामुळे व्यवस्थित दिली. जीन बॅरिस्टर जीना एका वेगळ्याच मोडमध्ये आहे. त्यांना खुबीनं आणि सोयीनं वापरून घ्यायचं, पण तेही एवढे सोपे नाहीत. आणि सगळ्यात भयंकर आहेत महात्मा गांधी. या माणसापासून सावध राहा. आता याला असं वाटतं की महात्मा गांधी काहीतरी भयंकर तगडा नेता असणार. हे आले भारतामध्ये, सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या, सगळ्यांशी बोलणं सुरू झालं. आणि बोलणं सुरू असताना पहिल्यांदा ते सरदार वल्लभभाई पटेलांना भेटले. सरदार वल्लभभाई पटेल अत्यंत मुत्सद्दी अशा प्रकारचे नेते, त्यांचं काही असं ग्लॅमर नव्हतं, पण मुत्सद्दी नेते. म्हटलं अरे वा. मग जिनाना भेटले, पण नेहरूंना भेटले. नेहरूंना भेटल्यावर तर ते प्रभावित झाले, भारावून गेले. अरे बापरे, एवढा स्कॉलर माणूस. त्यांना असं वाटलं की तिघही ज्यांचा उल्लेख करतात तो महात्मा गांधी काय असेल. म्हणजे मला गांधींना भेटायचं. तर म्हणजे गांधी काही इकडे येण्याची शक्यता कमी आहे, तुम्हाला त्यांच्या आश्रमात जावं लागेल. म्हणजे हरकत नाही. म्हणजे महात्मा गांधीला भेटायचं, होमवर्क केला, तयारी केली आणि तयारी करून ते महात्मा गांधीला भेटायला म्हणून असे आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर विचारलं की कुठे आहेत महात्मा गांधी. त्यामुळे या कुटीमध्ये असतं, या झोपडीत तुम्ही जा. ते झोपडीत बिचार आपला तो माउंट बॅटन एवढा उंच, खाली असं वाकून बिचारे ते आले. आणि तर तिथे एक गृहस्थ झोपलेले आणि त्यांच्या पोटावर कुठेतरी मातीचा लेप लावत होत. मड थेरपी असं काहीतरी सुरू होतं. त्यांनी विचारलं की ते महात्मा गांधी कुठे असतं. ते थेरपी करणाऱ्या माणसाने म्हणतो हेच महात्मा गांधी. हे महात्मा गांधी. मग मला जरा बोलायचं आहे. तर महात्मा गांधींनी पाठीवर लिहिलं, माझे आज मौन व्रत आहे. तो म्हटला काही हे या लोकांनी त्यांना असं लिहिलंय की यांनी करणी वगैरे केली की काय. नेहरूंसारखा एवढा मोठा स्कॉलर या माणसाच्या प्रभावाखाली गेला कसा काय असेल. जे माउंट बॅटन तेव्हा असं म्हणाले की या महात्मा गांधींच्या प्रभावाखाली लोक जातात, त्यांनी करणी केली की काय, असं काय यांच्यामध्ये आहे. तेच माउंट बॅटन जेव्हा गांधी गेले तेव्हा तिथे होते, तर तेच माउंट बॅटन लिहितात की मला गांधींसारखं जगता कधी झालं नाही, पण गांधींसारखं मरता आलं तरी सुद्धा माझं आयुष्य धन्य होईल. आणि बघा योगायोगानं माउंट बॅटन गेले सुद्धा अशाच प्रकारे. इंग्लंड आयर्लंड जो काही असंतोष होता, त्या सगळ्या आक्रमक दहशतवाद्यांनी जो काही हल्ला केला त्यामध्येच माउंट बॅटन गेले. माझा मुद्दा असं की गांधींची ओळख, गांधी पटणं कळणं फार सहजपणे शक्य नव्हतं. महात्मा गांधी, मला एक तुम्हाला मी सांगतो, मी आता तुम्ही सगळे निवडणुका नुकत्याच झाल्या, महापालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, म्हणजे अजूनही निवडणुका होत आहेत हेच मला फार छान वाटलं. मला महापालिका निवडणूक झाल्यावर एका अँकरनं विचारलं की तुम्हाला महापालिका निवडणुकीबद्दल काय वाटतं. निवडणूक होते म्हणून बरं वाटतं. 4 वर्ष होत नव्हती, काय केलं आम्ही, झाली. पण निकालाबद्दल काय वाटतं. म्हटलं काही नाही बाबा, अजून तर निवडणुका होत्या, ती फार चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मुद्दा असा की मी काय सांगत काय होतो, नाही म्हणून नाही की पुढचा मुद्दा होता काहीतरी निवडणुकीच्या मध्ये, महापालिका निवडणुकांबद्दल मी गेलो. हा, तुमची परीक्षा पण आहे. पाठीवर लिहिलं, ठीक आहे. नाही हा तर वेगळं इंग्लंड आयर्लंड, हा ठीक आहे. त्या संघर्षामध्ये ते गेले. माझा मुद्दा असा होता की निवडणुकांच्या अनुषंगाने मी वेगळं सांगत होतो. माझा मुद्दा असा होता की तुम्ही कल्पना करा, निवडणुकीमध्ये समजा मला उभं राहायचं आहे, महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, मला उभं राहायचं. मला किमान 10-15 वर्ष काम करावं लागेल. साधा मला नगरसेवक व्हायचं आहे. नगराध्यक्ष इथे बसलेले आहेत. समजा मला साधा नगरसेवक व्हायचं आहे. नगरसेवक होण्यासाठी सुद्धा किमान 15-20 वर्ष काम केलं पाहिजे की नाही. माझं गाव आहे करमाळा तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, केतूर नावाचं. उद्या त्या गावामध्ये मी गेलो ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी, मला लोक लढवू देणारच नाही. मी जेव्हा जेव्हा जातो गावामध्ये आणि फक्त विचारतो की बाकीचे गप्पा लोक पाडतात मागेशी, इथे शरद पवारांचं कसं काय, अमुक कसं काय वगैरे. मी म्हटलं ना ग्रामपंचायत सगळं त्याच्याबद्दल कशाला बोलतो, म्हणजे शक्यतो त्या बंधात पडूच नको असं. तर समजा मी उद्या ठरवलं की माझ्या गावात जर मला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे, तरी पण मला 4-5 वर्ष काम करावं लागेल की नाही, आणि मग कदाचित मी पडेल किंवा निवडून येईल. मला कायम प्रश्न असा पडतो की मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस 1915 मध्ये भारतामध्ये येतो, दक्षिण आफ्रिका सोडून, आणि 1918 मध्ये 3 वर्षात देशाचा सर्वोच्च नेता झालेला असतो. 3 वर्षांमध्ये असं कसं होऊ शकतं. पण तोही तेव्हाचा देश, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, असा भयंकर मोठा देश. पण कम्युनिकेशनची कुठली माध्यमं नाहीत.
कुठली साधनं नाहीत. 1915 मध्ये आलेले महात्मा गांधी 1918 मध्ये एवढे महत्वाचे होतात की 1918 1919 बॅरिस्टर जीनांचे ते प्रमुख विरोधक होतात. आणि टिळकांना आता गांधी युग सुरू झालंय हे की चाहूल लागते. 1920 मधल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये फक्त जीना त्यांचा उल्लेख मिस्टर गांधी करतात तेव्हा लोक उखडतात, मिस्टर गांधी काय म्हणतात. 4 वर्षांमध्ये. आणि 1924 मध्ये मोहनदास करमचंद गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष होतात, जे अध्यक्षपद लोकमान्यांना आयुष्यात कधी मिळालं नाही. मित्रांनो, मिळालं पाहिजे होतं या मताचा मी आहे, पण नाही मिळालं. त्यांनी 1905-06च्या अधिवेशनामध्ये प्रयत्न केले, 1916च्या अधिवेशनामध्ये प्रयत्न केले. सुरतला अधिवेशन झालं, त्यात त्यांनी पुण्यावरून पैलवान नेले होते. नशीब पुढचं अधिवेशन गुवाहाटीला झालं नाही. एवढं सगळं करूनही लोकमान्यांना ते पद मिळालं नाही. पण महात्मा गांधी मात्र काँग्रेसचे बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. असं काय आहे या माणसामध्ये? पण वरवर पाहता, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरवर पाहता पंडित नेहरूंसारखं ग्लॅमर असं नाही, बाबासाहेबांसारखे स्कॉलर किंवा काय असं व्यक्तिमत्व नाही. मोहनदास करमचंद गांधींमध्ये असं काय होतं की ज्यामुळे लोक प्रचंड वेडे होत होते? गांधींना असं गांधींना विचार, तेव्हा बीबीसी नावाचं वृत्त हे होतं, तर बीबीसीने विचारलं त्यांना की तुम्ही काय, तुमच्यामध्ये असं वेगळं काय आहे की तुम्ही या प्रकारे लोक तुमच्याकडे आकृष्ट होतात आणि अवघा देश तुमचा ऐकतो, तुम्ही म्हणाल ते लोक ऐकतात. तेव्हा गांधी असं म्हटले होते, याचं कारण असं मी लोकांना काही सांगत नाही. लोकांकडे फार छान सामूहिक शहाणपण असतं. मी त्या सामूहिक शहाणपणालाच आवाहन करतो आणि लोक तेच करतात जे त्यांना करायचंय. फक्त त्यांना काय करायचंय याची जाणीव मी करून देतो. प्रसंग नेहमी सांगत असतो, मला त्या प्रसंगाचा माझ्यावर खूप परिणाम झालेला आहे. कृष्णा काठ नावाचं यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्रामध्ये फार चांगला आणि अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की यशवंतराव चव्हाण हे शाळेमध्ये विद्यार्थी असतात आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये यशवंतराव चव्हाण सहभागी होतात शाळेमध्ये असताना. आणि तिरंगा वगैरे फडकवतात एका सरकारी कार्यालयावर. तिरंगा फडकवल्यानंतर यशवंतरावांना लहान असतात, यशवंतरावांना अटक होते. ही बातमी आईला कळते, यशवंतरावांच्या आईला कळते आणि आई रडायला लागते की अरे बापरे, माझा यशवंत अटक झाली. बरं, तिला 2 कन्सर्न असतात प्रामुख्यानं. पहिला कन्सर्न म्हणजे हुशार आहे यशवंतराव, त्याचं शिक्षण आता संपलं. आणि दुसरा कन्सर्न म्हणजे इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये यानं आंदोलन केलं आणि थोरला मुलगा जो आहे त्याची नोकरी इंग्रज सरकारकडेच होती, मग त्याची नोकरी जाणार. आणि यशवंतरावांचे वडील नुकतेच गेलेले होते, तेव्हा आता आपल्या घराचं काही खरं नाही. ते माऊली रडू लागले. तेव्हा कोणीतरी येतं आणि म्हणतं की मावशी काळजी करू नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा जा आणि फक्त तो जो अधिकारी आहे, सरकारी अधिकारी आहे, त्या सरकारी अधिकाऱ्याला माफी मागा आणि त्याला म्हणा की माझ्या पोराचं चुकलं, तो तुम्हाला त्याला सोडून दिलं यशवंतरावला, काय होणार. म्हणजे मग यशवंतरावांची आई येते. पण तिला आल्याला असं वाटतं की यशवंतरावांना पहिल्यांदा भेटलं पाहिजे. त्या अधिकाऱ्याकडे जाण्यापूर्वी माझा यशवंत तुरुंगामध्ये असेल, त्याने काही खाल्लं की नाही, जेवला की नाही, जरा बघूया. ती येते आणि यशवंत म्हणते, यशवंता कशाला नाही ते उद्योग करतोस रे बाबा, आईच्या जीवाला घोर कारण नसताना जरा शांत राहायचं, असं काही करायचं नाही. यशवंतराव म्हटलं, अगं आई, मी काहीच केलं नाही, गांधींनी सांगितलं म्हणून केलं. ती निरक्षर बाई तत्काळ असं म्हणते, गांधीने सांगितलं मग देवाचं काम केलं की मग काय चुकलं तुझं. जी म्हातारी त्या सरकारी अधिकाऱ्याकडे माफी मागायला जाणार होती, ती पदर खोचून उभी राहते आणि म्हणते माझ्या पोरानं काही चूक केली नाही, मी अजिबात माफी मागणार नाही, त्याला तुरुंगात घातलं, मला पण तुरुंगात घाला, कारण त्याने गांधींचं काम केलं, त्यानं देवाचं काम केलं. माझ्या लक्षात असं आलं की गांधींना ही स्पेस नीटपणे कळालेली होती, गांधींना परंपरेची स्पेस कळालेली होती. आपल्या अनेक परिवर्तनवादी विचार प्रवाहांना परंपरेची स्पेस समजली नाही. गांधींना परंपरेची स्पेस समजल्यामुळे परंपरेची स्पेस वापरायची आणि परंपरेची स्पेस वापरून आधुनिकतेचं राजकारण, धर्मकारण कसं करायचं याचं भान गांधींना होतं. तुम्ही मजा बघा, गांधी काय सांगायचे, मी सनातन हिंदू आहे. तरीही त्यांचा खून त्याच लोकांनी केला जे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात. कारण त्यांचा खून करणाऱ्याला हे माहिती होतं की हे हिंदुत्व काही आपलं हिंदुत्व नाहीये. स्वतःला सनातन हिंदू म्हणताना सुद्धा हिंदुत्वाची त्यांची व्याख्या जी गांधींची होती ती अत्यंत वेगळी होती. तुम्हाला कल्पना आहे का, मुळामध्ये टिळक गेल्यानंतर जेव्हा गांधी युग सुरू झाला तेव्हा मजा बघा, 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष होतात आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होतो. हा योगायोग नाहीये.
कारण तोपर्यंत वेगळ्या संघाची गरजच नव्हती, काँग्रेस होतीच. टिळकांची काँग्रेस ही आपलीच काँग्रेस आहे असा समज अनेकांचा होता. त्याच लोकांना लक्षात आलं की गांधींनंतर मात्र हे काँग्रेस आपली काँग्रेस नाहीये, ही काहीतरी वेगळी काँग्रेस आहे. टिळकांना ही सगळी मंडळी पुण्यातली टिळक महाराज म्हणायचे. म्हणजे पेशवाई गेली असेल पण आता आपलंच राज्य आलेलं आहे या प्रकारची खात्री होती. म्हणजे बघा, म्हणजे 1920 मध्ये नागपूरला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा टिळकांना काँग्रेसचं अध्यक्ष करायचं हे त्यांच्या सगळ्या लॉबीनं ठरवलेलं होतं. टिळक अध्यक्ष होते आणि तेव्हा त्या सगळ्या त्याचे सूत्रधार प्रामुख्याने कोण होते? मुंजे आणि हेडगेवार, कारण ते तेव्हा काँग्रेसमध्ये होते. पण टिळक गेले आणि त्यांचा काही ते इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. टिळकांबद्दल बाकी अर्थानं अनेक गोष्टी बोलता येतील, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिळक युगातली काँग्रेस ही आपली काँग्रेस आहे आणि त्यानंतरची गांधींची काँग्रेस मात्र वेगळी आहे याचं भान यापैकी अनेकांना होतं. माझा मुद्दा असा आहे की गांधींचं भय तेव्हाच या लोकांना माहिती होतं की गांधींचं हिंदुत्व वेगळं आहे. गांधी परंपरेची स्पेस वापरतात पण ते वेगळं आहे आणि म्हणून गांधींचं भय होतं. गांधी का नको त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी आहे, तरीही गांधींना जाहीरपणे विरोध करता येत नाही. गांधींना प्रातस्मरणीय म्हणावं लागतं. अधिकृतपणे गांधी प्रातस्मरणीय आणि फुसफुस कॅम्पेन मध्ये मात्र मजबुरी का नाम महात्मा गांधी. पण थेटपणे जाहीरपणे गांधींबद्दल ही भूमिका घेता येत नाही, कारण शेवटी हा देश गांधींचाच आहे हे सांगावं लागतं. मी मध्यंतरी एकदा सांगितलं होतं की माझं एक भाषण होतं परदेशामध्ये, बाहेरच्या विद्यापीठामध्ये. मी गेलो आणि माझा परिचय करून देताना ज्या प्रमाणात अनिकेतनं माझा परिचय करून दिला, माझा परिचय करून देताना त्यांना बाकी काही माहिती नव्हतं, कारण माझी बरीच पुस्तकं आहेत ती सगळी मराठीत, तर त्यांना काही कळत नव्हतं. पण त्यांनी माझा परिचय करून देताना सांगितलं, हे संजय आवटे, हे भारतामधून आलेले आहेत आणि अशा भारतामधून आलेले आहेत ज्या भारतानं महात्मा गांधींना जन्म दिला. मला फार भारी वाटलं. मी परतलो आणि परतताना विमानात विचार करत होतो, हे खरंच आहे की मी त्या भारतातून आलो ज्या भारतानं महात्मा गांधीला जन्म दिला, पण मी त्याही भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं महात्मा गांधीचा खून केला. हा कुठला भारत आहे? गांधींना जन्म देणारा पण भारत आहे आणि गांधींचा खून करणारा पण भारत आहे. आपण कुठल्या भारताचे आहोत हा सवाल आज अत्यंत महत्वाचा झालेला असताना गांधींबद्दल पुन्हा या प्रकारे गांधी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. माझ्या बघा, गांधींच्या परंपरेच्या अधिष्ठानावर नेहरू उभे होते. नेहरू अत्यंत आधुनिक. म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद होते का? तर खूप मतभेद होते, तीव्र मतभेद होते. पण त्याच्याहून अधिक तीव्र मतभेद खरं म्हणजे गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये होते. पण तरी सुद्धा गांधींना माहिती होतं की शेवटी नेहरू हाच या देशाचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत पात्र नेता आहे. खरं म्हणजे गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये वरवर पाहता साधर्म्याचे काही मुद्दे दिसतात का? हो, वरवर पाहता गांधींचे कपडे, नेहरू. गांधी अत्यंत देशी पद्धतीचं आहे आणि नेहरू म्हणजे ती मजा सांगतो, लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा चालले भारत सोडून, तो त्याचा निरोप समारंभ, सेंड ऑफ कार्यक्रम आयोजित केला होता. त्या सेंड ऑफ कार्यक्रमामध्ये माउंटबॅटनचं भाषण झालं आणि माउंटबॅटन असं म्हणाले, सो जेंटलमन, आय एम द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. आय एम द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. नेहरू खाली बसले होते. नेहरू हसत हसत गमतीने म्हणाले, नो नो, आय एम द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. एका अर्थाने इंग्रजी वातावरणामध्ये, इंग्रजी वर्तुळामध्ये युरोपियन, अमेरिकन अशा प्रकारच्या साहित्याने घडवलेले नेहरू पूर्णपणे सगळे बदल. गांधींची शैली वेगळी, नेहरूंची शैली वेगळी, पण तरीही गांधींना हे माहिती होतं की हा सगळा वारसा नेहरूच पुढे नेऊ शकतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल? आपल्याकडे अलीकडे फार लोकांना त्रास होतो की पण ते सरदार वल्लभभाई पटेलच पहिले पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. तुला कोणी विचारलंय? प्रश्न काँग्रेसचा होता, त्यांना ठरवायचं होतं. पण यापैकी अनेकांना, मी नेहमी सांगतो, यापैकी अनेकांना हे माहिती नसतं की पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला आणि सरदार वल्लभभाई पटेल गेले 1950ला. पण तरीही या प्रकारच्या गोष्टी सुरू असतात. पण मुळामध्ये नेहरूंना करण्यामागची सगळ्यात महत्वाची भूमिका काय असेल, महत्वाचं कारण काय असेल? नेहरूंकडे असणारी वैचारिक स्पष्टता आणि वैचारिक बैठक. एक लक्षात घ्या, एक वेळ गांधी आमचे, गांधी प्रातस्मरणीय असं हे लोक म्हणू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करू शकतात की जे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा राज्यघटनेची निर्मिती करत होते तेव्हा या जातीच्या माणसाला राज्यघटनेची निर्मिती करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न जे लोक अग्रलेखांमधून विचारत होते ते लोक आज बाबासाहेब आमचे. रामचंद्र गुहांचा खूप महत्वाचा निबंध आहे, हुज आंबेडकर, विच आंबेडकर.
पण ते अपहरण करण्याचा प्रयत्न पण जे लोक करतात ते आंबेडकर पण आमचे म्हणू शकतात, ज्या बाबासाहेबांनी एका अर्थानं हिंदू धर्मामधून एवढा मोठा समूह वेगळा केला, तरीही ते बाबासाहेब आमचे. पण सनातन हिंदू म्हणणारे गांधी मात्र आमचे वाटत नाही. तर त्याहीपेक्षा नेहरू तर अजिबातच आपले नेहरूंबद्दल तर शक्यच नाही. त्याचं कारण नेहरूंची वैचारिक स्पष्टता. डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं नेहरूंचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. 1942 ते 45 याच कालावधीमध्ये तुमच्याच अहमदनगरच्या तुरुंगामध्ये ते पुस्तक बोयकॉट केल्यावर तरी ते पुस्तक लिहिलं. आणि ते गंमत आहे, म्हणजे ही माणसं काय थोर होती बघा. म्हणजे नेहरूंना कधी लोक विचारायचे की तुम्ही काही नवीन पुस्तक काय, तर नेहरू म्हणायचे खूप दिवस तुरुंगात नाही गेलो त्यामुळे एकांत नाही मिळाला. आणि हे पण मुद्दाम सांगितलं पाहिजे की नेहरू 10 वर्ष तुरुंगात होते. त्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक वाचणं किती लोकांना शक्य मला माहिती नाहीये, सहज हातात घेऊन चाळा, तुमच्या लक्षात येईल की तुरुंगामध्ये संदर्भाची चिठ्ठी सुद्धा हातामध्ये नसताना भारताचा एवढा मोठा पैस मांडणं ही किती कठीण आणि क्लिष्ट अशी गोष्ट आहे. त्या माणसाला सहजगत्या ते केलं. आणि पुन्हा ते लिहिल्यानंतर वाचणारे कोण होते? पहिली कॉपी वाचली कोणी? मौलाना आझाद आहे. ही भारताची सगळी गंमत आहे. पण नेहरूंचं वैशिष्ट्य, नेहरू त्या डिस्कवरी ऑफ इंडिया जे पुस्तक आहे त्यामध्ये सुरुवातीच्याच पहिल्या पानांमध्ये असं म्हणतात की खरं म्हणजे मला हिटलरनं बोलावलं होतं की माझा देश बघायला या. मुसोलिनी पण मला म्हणाला की माझा देश बघायला या. आणि त्या दोघांचंही म्हणणं असं होतं की बघा ना देश आमचा, तुम्ही काय आम्ही येऊन आमचं कौतुक करा असं मी थोडंच म्हणतोय, फक्त या बघा, जर्मनी बघा, इटली बघा, आमचं काय मॉडेल आहे ते बघा आणि मग त्याच्याबद्दल बोला. नेहरू पुढे असं म्हणतात की मी कदाचित गेलोही असतो, मी काय बोललो ते लोक विसरले असते किंवा लोकांना कळालं नसतं, पण हिटलर मुसोलिनी सोबतचे माझे फोटो मात्र लोकांपर्यंत पोहोचले असते. आणि काही झालं कारण एक लक्षात घ्या, असाच प्रयत्न त्यांनी टागोरांबद्दल केला होता. टागोरांना बोलावलं आणि नंतर टागोर ज्या प्रकारे वापरले गेले, नेहरूंना हे अत्यंत नीटपणे भाग होतं. नेहरूंच्या सगळ्या साहित्यामध्ये, नेहरूंच्या सगळ्या तुम्ही गंमत बघा, 1952 मध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली, डॉक्टर तांबे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे नेहरू मला नेहमी असं वाटतं इथं समाजवादी खूप लोक आहेत आणि आजच्या सगळ्या अपराधाचे सगळे खरे सूत्रधार हे लोक आहेत, सगळे समाजवादी. मी तुम्हाला सांगतो नाही, अक्षरशः म्हणजे समाजवाद्यांना आजच्या घटनेबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. मला संताप होतो, संतापाचा कडेलोट होतो. तुम्हाला माहित आहे का, नेहरूंच्या सगळ्या पुस्तकांचा अनुवाद केला समाजवाद्यांनी, पण नेहरू यांना कधीच कळले नाहीत. डिस्कवरी ऑफ इंडियाचा अनुवाद केला साने गुरुजींनी, मग ऑटोबायोग्राफीचा अनुवाद केला नाका गोऱ्यांनी. पण नेहरूंचं हे जे होतं की नाही, 1952 मध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली, काँग्रेस सत्तेमध्ये आले, भरपूर जागा मिळाल्या, सगळं छान चाललं होतं. नेहरू वॉज डिसअपॉइंटेड, नेहरू अस्वस्थ होते. तर लोक त्यांना भेटायला गेले की ते जल्लोष कधी नाही बॉस, असं का तुम्ही? तर नेहरू म्हटलं नाही, तुम्ही बघितलं का, धर्मांध शक्तींना 6% मते मिळालेली आहेत. जर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या लोकांना 6% मते मिळू शकतात, तर कदाचित उद्या ही विचारधारा ही या देशाची मुख्य विचारधारा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1952च्या निवडणुकीमध्ये आणि पुढे काय घडलं? 64ला माझे नेहरू गेले आणि 67ला या देशामध्ये 9 राज्यांमध्ये बिगर काँग्रेस सरकार आले. ते येऊ द्या, त्यातल्या 5 सरकारांमध्ये जनसंघ सहभागी झालेला होता आणि सोबतीला समाजवादी होते. तुम्हाला कल्पना आहे उत्तर प्रदेशमध्ये वगैरे, अरे संबंध आहे का तुमचा काही? मी या लोकांचा काही संबंध होता? राम मनोहर लोहियांसारखा अत्यंत महत्वाचा माणूस, पिछडे पावे 100 में 60 अशी मांडणी करणारा, ज्या राम मनोहर लोहियांनी तेव्हा खऱ्या अर्थानं मंडल आयोगाची बीज रोवली आणि सगळ्या मागासवर्गीयांना, या सगळ्या लोकांना आपले हक्क, न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका ज्या राम मनोहर लोहियांनी मांडली, त्याच राम मनोहर लोहियांच्या पक्षासोबत जनसंघाच्या आघाड्या झाल्या आणि हे लोक सरकारमध्ये सहभागी झाले. बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, आज तर उत्तर प्रदेशात जणू काही संबंध नव्हता, हे पटू नये अशी अवस्था. पण उत्तर प्रदेशमध्ये ही वेळ आणली कोणी? तेव्हा यांच्याकडे कुठलाही चेहरा नव्हता, यांच्याकडे चेहरे तुमचेच होते. चरण सिंग असतील किंवा सगळे चेहरे होते, पण या चेहऱ्यांचा उपयोग करून जनसंघाने, एक लक्षात घ्या, यांचं एक वैशिष्ट्य आहे. हे नेहरूंनी तेव्हा म्हटलं होतं, हे लोक चंचू प्रवेश करतात.
मी शरद पवारांना जाहीरपणे म्हटलं होतो तुम्ही आता भाजपबद्दल काही बोलू शकत नाही, कारण जनसंघाला पहिल्यांदा मंत्रालय तुम्हीच दाखवलं. उत्तमराव पाटील वगैरे मंत्री कसे काय झाले? ती क्षमता होती, हिंमत होती, पण झाले. जनसंघाला सोबत घेतलं. एक लक्षात घ्या, म्हणजे यू कॅन इमॅजिन. मला अनेकदा मी इतिहास वाचतो, मला थक्क होतो, मी दुःख होतं मला. म्हणजे जनता पक्षाचा प्रयोग झाला. माझ्या बघा, जनता पक्षाच्या प्रयोगामध्ये प्रामुख्यानं कोण होतं? जयप्रकाश नारायण हे जनता पक्षामध्ये सगळ्यात प्रमुख होते आणि जयप्रकाश नारायणांमुळे संपूर्ण क्रांती, इंदिरा हटाव वगैरे सगळं झालं. पण जेव्हा जनता पक्ष गेला तेव्हा जनता पक्षाचा वारसा भारतीय जनता पक्षाने घेतला. मुळामध्ये जनता पक्षामध्ये या संघाला घेणं ही केवढी मोठी चूक होती हे तुमच्या लक्षातच आलं नाही. नेहरूंना हे भान अत्यंत नीटपणे होतं आणि म्हणून नेहरूंनी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरूंना हे इतकं नीटपणे भान होतं की काही झालं तरी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींसोबत कधीही आघाडी होणार नाही हे भान नेहरूंचं होतं. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे नेहरूंची भीती वाटते, म्हणून मी म्हटल्याप्रमाणे गांधींची भीती वाटते. गांधींचं परंपरेचा अवकाश आणि नेहरूंनी त्या परंपरेच्या अवकाशावर आधुनिक भारताला घातलेली, आधुनिक आकाशाला घातलेली गवसणी, हा सगळा नीटपणे पाहिल्याशिवाय आपल्याला या लोकांचं मोठेपण कळत नाही. मी तुम्हाला सांगू का, मला लोक विचारतात, समजा गांधी नसते तर स्वातंत्र्य मिळालं नसतं का? म्हटलं गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळालंच असतं, त्याच वेळी मिळालं असतं. स्वातंत्र्य गांधींमुळेच मिळालं, फार लवकर मिळालं वगैरे असं काही मला वाटत नाही. पण जर गांधी नसते तर हा देश तो देश नसता जो आज आहे. मी नेहमी सांगतो, गांधींनी स्वातंत्र्याच्या युद्धामधून अन्य काय केलं असेल नसेल मला माहिती नाही, पण गांधींनी हा राष्ट्रवाद जन्माला घातला. त्याला विचारलं गेलं असं की तुम्ही असं का करत नाही, तुम्हाला लढा तीव्र करायचा असेल तर लेट अस डू वन थिंग. तुम्ही असं सांगा लोकांना की ख्रिश्चनांना आपण भाकलून देऊ. हे सोपं आहे ना, म्हणजे हिंदू मुस्लिम एकवटतील आणि ख्रिश्चनांच्या विरोधामध्ये उभे राहतील. गांधी म्हटले स्वातंत्र्याचं आंदोलन जर ख्रिश्चन विरोधी उभं राहिलं तर जन्मणारा देश सुद्धा धर्मावर उभा राहील. चले जावच्या आंदोलनामध्ये सुद्धा जे गांधींचं भाषण आहे त्या भाषणामध्ये गांधी असं म्हणतात की ते साधी भाषा बघा की इंग्रजांना मी चले जाव म्हणतोय, पण मी त्या इंग्रजांना चले जाव म्हणतोय ज्याने अवैध पद्धतीने सत्ता काबीज केलेली आहे. सर्वसामान्य इंग्रज माणसाशी माझा काही वैर नाही, ही जी भूमिका आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की गांधींची ही भूमिका, नेहरूने त्या सगळ्यावर चढवलेला जो काही कळस आहे, ज्या प्रकारचा देश उभा केला, मला नेहमी असं वाटतं की जर नेहरू पहिली 17 वर्ष या देशाचे पंतप्रधान नसते तर आजचा भारत असला नसता. मोहनदास करमचंद गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन उभं करत एक नवा राष्ट्रवाद जन्माला घातला आणि खऱ्या अर्थाने एक नवं राष्ट्र तयार झालं, म्हणून ते राष्ट्रपिता. पंडित नेहरूंनी एक आधुनिक भारत जन्माला घातला आणि म्हणून आधुनिक भारताचे जन्मदाते पंडित नेहरू. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अर्थातच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. या तिघांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. आता जाणीवपूर्वक प्रयत्न काय सुरू आहे माहिती आहे? जाणीवपूर्वक ही अलायन्स फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्या लोकांना कळतच नाही. महाविकास आघाडी फुटते म्हणजे काय होतं? गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर ही तेव्हाची महाविकास आघाडी आहे. तिघांची अत्यंत परस्पर पूरक वोट बँक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधींची वोट बँक ही परंपरेचं अधिष्ठान असणारी सर्वसामान्य माणसांची वोट बँक होती की मी हिंदू आहे आणि गांधी धर्माच्या अनुषंगाने बोलतात, धार्मिक आहे, देवाचं काहीतरी चाललंय, छान चाललंय, ओके. पण नेहरू त्याच वेळी नव्या भारताचं स्वप्न बघतात आणि या सगळ्याच्या दरम्यान जो एक शोषित वंचित समुदाय आहे की ज्याला असं वाटलं पाहिजे की यस मला पण या सगळ्यामध्ये अवकाश मिळाला पाहिजे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून मी असं म्हटलं की या तिघांनी मिळून जो भारत जन्माला घातला, तुम्हाला कल्पना आहे का? मी अनेकांना हे माहिती नसतं, पण खरं म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये त्यांनी यावं अशी कल्पना पुढे आली, ती कल्पना मुळात महात्मा गांधींची. नेहरूंनी ती कल्पना स्वीकारली. उद्दिष्टांचा ठराव जेव्हा नेहरूंनी सादर केला, त्या ठरावावर बाबासाहेबांनी जे अप्रतिम अमोघ असं भाषण केलं आणि त्या भाषणानंतर सगळ्यांची खात्री पटली की संविधान सभेमध्ये बाबासाहेब असलेच पाहिजेत. बाबासाहेब आणि तेव्हा नेहरू असं एका ठिकाणी लिहितात की मला असं वाटतं की कदाचित संसदेमध्ये माझ्यासोबत बाकी कोणी असेल नसेल, पण डॉक्टर आंबेडकर माझ्यासोबत आहे, तर माझी मूल्य त्यांना समजलेली आहेत. त्या तिघांनी एकत्रितपणे ज्या भारताची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी सांगत असतो की गांधी विरुद्ध आंबेडकर होते का? होतेच, याच्यामध्ये काही शंकाच नाही.
पण आपल्याला अडचणच मुळात ही आहे ना की गांधीवाद्यांना आंबेडकर कळत नाही आणि आंबेडकरवाद्यांना गांधी म्हटलं की तिळपापड होतो. किती शोभला असता भीम नोटवर टाय कोटावर. मी म्हटलं अरे भीम नोटेवर शोभलाच असता याच्यामध्ये काही शंका नाही, पण आज जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही एवढं तुम्हाला कळायला पाहिजे. पण जाणीवपूर्वक गांधी विरुद्ध आंबेडकर अशा विरोधातल्या लढाया ते उभ्या करतात, आपल्याला खऱ्या वाटतात. या तिघांनी मिळून एक नक्कीच गोष्ट आहे की तिघांच्या गोष्टींमध्ये, तिघांच्या अनेक मुद्द्यांमध्ये मतभेद होते, पण हे तिघेही भारताच्या मूल्यात्मक गोष्टींविषयी त्यांचं एकमत होतं. भारत कुठल्या पायावर उभा राहिला पाहिजे याविषयी एकमत होतं. आणि म्हणून हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर जेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा, तेव्हा बाबासाहेबांनी पत्र लिहिलं नेहरूंना की मी का राजीनामा देतोय. तर नेहरूंनी पण उत्तर दिलं. आणि नेहरूंनी सांगितलं, एक लक्षात घ्या, 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक होती आहे, हे 1950-51 साल आहे. आता कदाचित हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे गेला आणि तो फेटाळला गेला तर राष्ट्रपती कोण आहे हे नेहरूंना माहिती होतं, त्यांची वैचारिक भूमिका काय आहे हेही नेहरूंना माहिती होतं. ते परत आलं तर कदाचित सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल आणि विरोधक आपल्याला घेरतील. आणि मग हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी राजीनामा दिला हे खरं आहे, पण त्यानंतर नेहरूंनी हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने मंजूर करून घेतलं. आणि म्हणून मी असं म्हटलं की ह्या सगळ्यामधला जो दुवा आहे, ह्या तिघांना मिळून ज्या प्रकारचा देश उभा करायचा होता, तुम्ही कल्पना करा. आजही मी हे नेहमी सांगत असतो, काही गोष्टी मुद्दाम पुन्हा सांगतो, आजही परदेशातल्या अनेकांना हा प्रश्न पडतो, आश्चर्य वाटतं की हा एवढा मोठा देश, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या जाती, एवढ्या भाषा, तरी हा देश झेपवतोय कसा. मी नेहमी सांगत असतो की कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारे, आणि ही बात मन की बात नाही है, ही बात गांधी की बात है, नेहरू की बात है, बाबा साहब आंबेडकर की बात है, संविधान. अरे तुम्ही कल्पना करा, म्हणजे विन्स्टन चर्चिल नावाचा माणूस की जो इंग्लंडचा पंतप्रधान होता, जो नोबेल लॉरेट लेखक, चर्चिल असे म्हणतात 1940 मध्ये, तांबे साहेब 1940 मध्ये चर्चिलचं भाषण आहे. चर्चिल असं म्हणतात की भारत हा देशच नाहीये, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे, जिओग्राफिकल एक्सप्रेशन. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषयवृत्त असतं, रेखावृत्त असतं, असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देत. तसं भारत नावाचं प्रकरण आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे, हा देश नाही. एवढं भयंकर वैविध्य असणारा हा देश म्हणून उभाच राहू शकत नाही, अशी मांडणी चर्चिल करत होते. पण तोच देश दिमाखात झेपावला आणि उलटपक्षी चर्चिलचा देश मात्र दुभदला. हे सामर्थ्य काय, हे ताकद काय, की या राष्ट्र उभारणीमधलं ताकद आहे, सामर्थ्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या कुठल्याही धर्माच्या पायावर देश उभा राहणार नाही. कारण जेव्हा संविधान सभेमध्ये चर्चा सुरू होती, तो एक महत्वाचा मुद्दा पुढे आलेला होता, तो असा की आता त्यांचा झाला ना पाकिस्तान, आता आपला हिंदुस्थान. पण तेव्हा सगळ्यांनी एकत्रितपणे हे फेटाळलं, नाकारलं की नाही, हे साधी गोष्ट आहे. जेव्हा संविधान झालं, तयार झालं, तर संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. थोरात साहेब तुम्ही अध्यक्ष आहात आणि अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं. पण तुम्हाला मी एक सांगतो, जेव्हा संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा ते संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. हे कोणाला अर्पण करायचं? काही लोक म्हटले गांधींना अर्पण करूया, काही लोक म्हटले देवाला अर्पण करूया, अनेक कल्पना पुढे आल्या. तर सगळ्यांनी कल्पना फेटाळली की गांधींच्याच काय, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही राज्यघटना अर्पण करतो. हे जे भारताचं वैशिष्ट्य आहे की हा देश सर्वसामान्य माणसांचा असला पाहिजे. हा देश, या देशाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. मी कायम सांगत आलो नाही, हा देश कुठल्या मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य. डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या प्रख्यात विचारवंत आहे, त्यांचे मिलिटरी इन कॉर्पोरेट इन पाकिस्तान नावाचं खूप गाजलेलं पुस्तक आहे. 2006 मध्ये ते पुस्तक आलं आणि तेव्हा मी लोकसत्तामध्ये सहसंपादक होतो. प्रकाश बाळ नावाचे प्रख्यात पत्रकार आहेत आणि प्रकाश बाळाने कुमार केतकरांना असं म्हटलं की कुमार, हे पुस्तक संजयनं भाषांतरित करावं अशी माझी इच्छा आहे. तोपर्यंत मी पुस्तक लिहिलेलंच नव्हतं. 2008 मधली 7 मधली गोष्ट आहे. ते पुस्तक माझ्याकडे आलं. ते पुस्तक असं होतं की
पाकिस्तानमध्ये लष्करानं लोकशाहीचं अपहरण कसं केलेलं आहे अशी मांडणी करणारं ते पुस्तक. त्या पुस्तकाचं भाषांतर मी सुरू केलं आणि आयशा सिद्दीकांशी मी बोललो. 2008ची गोष्ट आहे, तेव्हा काही व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं. तो व्हॉट्सॲप नव्हतं असं पण काळ होता म्हणजे, आता पटतच नाही म्हणजे. तर त्यांना मी मेल केला आणि मेलवर मी त्यांना म्हटलं की मला काही शंका आहे. त्यांनी मला उत्तर पाठवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संजय, हा स्कॉलरली एसे आहे, हा थेसिस आहे. या थेसिसचा अनुवाद करताना स्वल्पविराम सुद्धा माणसा घालायचा नाही, आहे तसं लिहायचं. त्या थेसिसमध्ये ते असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला, तरीही भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. कारण काय? त्या पुढे असं म्हणतात, याचं कारण असं आहे की भारताच्या पूर्ण चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक, आणि पाकिस्तानच्या चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू मात्र होता भारत. आणि भारतापासून भीती आहे, मग वाचलं पाहिजे. मग तारणहार कोण? आर्मी, लष्कर महत्वाचं झालं. भारत हा हिंदूंचा आहे असं म्हटलं की मग आपण मुस्लिम, मग अल्लाह महत्वाचा झाला. आणि भारतासारख्या देशाच्या विरोधामध्ये एवढं सगळं बोलायचं आणि एवढं सगळं बोलायचं असेल, एवढं सगळं करायचं असेल तर कुणीतरी मोठा देश आपल्या सोबत असला पाहिजे, म्हणून अमेरिका महत्वाची झाली. ते म्हणतात अल्लाह, आर्मी, अमेरिका यांच्या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला, भारत मात्र दिमाखात झेपावला. कारण भारताचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस होता. आणि त्या पुढे असं म्हणतात, खरं सांगू का, त्यांचं वाक्य, खरं सांगू का, पाकिस्तानला नेहरू नाहीत मिळाले, भारताला मिळाले. नेहरू जर नसते, तुम्ही कल्पना करा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13व्या दिवशी पंडित नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावत होते. या प्रकारची भूमिका असणार. हे मला मध्यंतरी आमच्या एका नागपूरमधल्या मित्राला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर त्याला मी व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला की पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला म्हटलं नुसतं अभिनंदन चाललं असतं, पूर्वार्धाची गरज नव्हती. म्हटलं हा पूर्वार्ध तुम्ही विसरला आहात, आपण सगळेच विसरलो आहोत, ही तर अडचण झालेली आहे. तुम्ही कल्पना करा, एकाच वेळी FTI, NDA, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, सगळ्या महत्वाच्या संस्था, आर्थिक, वैज्ञानिक, औद्योगिक या प्रकारचं जे उभं केलं, कारण नेहरूंना नवीन भारत उभा करायचा होता. मला नेहमी असं वाटतं, तुम्ही तो काळ आठवा, तो काळ आठवा जेव्हा नेहरूंनी सूत्र घेतली पंतप्रधान पदाची. लोक म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेलांनी व्हायला पाहिजे होतं, आणखी कोणी व्हायला, कोणी झालं असतं तर काही बिघडलं नसतं. सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा तेवढे सक्षम होते, मुद्दा तो नाही. पण जेव्हा ही सूत्र घेतली पंडित नेहरूंनी, तेव्हाचा देश आठवा. निरक्षरता, रोगराई, बेरोजगारी, नुकतीच दंगल उसळलेली, फाळणी नुकतीच झालेली, फाळणीचे व्रण, दंगलीचे आघात, घाव. पण पंडित नेहरू नियतीशी करत होते, नवस्वप्न बघत होते. मला नेहमी असं वाटतं की पंडित नेहरू हे एका उमेदीचं नाव आहे, हे एका आकांक्षेचं नाव आहे. त्यांनी नवा भारत घडवण्याचा, नवा भारत उभा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून भारतापर्यंत येऊन पोहोचला. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, नेहरू एवढे लोकप्रिय होते की नेहरूंच्या जागी अन्य कोणी असतं तर तो हुकुमशाह झाला असता. नेहरू भारताचे डार्लिंग होते, लोकांचं विलक्षण प्रेम होतं. म्हणजे नेहरूंची तेव्हाची भाषणं नेहरूंबद्दलची, नेहरू बसलेले आणि एक भाषण काय माहिती आहे का, नेहरूंची त्वचा म्हणजे सफरचंद फ्रीजवर ठेवल्यावर जसं वाटेल तशी आहे, इतके लोक पागल होते. असं असताना सुद्धा नेहरू मात्र कायम सावध राहिले, कारण नेहरूंना या प्रकारच्या व्यक्तिपूजेचं अत्यंत भय होतं. तुम्ही जर बघितलं, गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांनाही व्यक्तिपूजेचं भय होतं. बाबासाहेब तर जाहीरपणे असं म्हणतात की धार्मिक कारणामध्ये भक्ती एक वेळ ठीक आहे, पण राजकारणामध्ये जेव्हा भक्ती येईल तेव्हा लोकशाही धोक्यात येईल. आताच्या भक्तांकडे बघून तर अगदीच पडतं. म्हणजे मला गंमत वाटते, 1937 मध्ये, अनेकांना हे माहिती असेल किंवा मी पण पूर्वी सांगितलं ते पण मुद्दाम सांगतो, एक कलकत्त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकेमध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. आणि त्या लेखामध्ये असं म्हटलं होतं की नेहरूंवर भारताचं खूप प्रेम आहे, पंडित नेहरूंवर भारतीयांचं खूप प्रेम आहे, पण एवढं अतिरेकी प्रेम आहे की कदाचित नेहरू या देशाचे हुकुमशाह होऊ शकतात. आणि त्यामुळे नेहरूंपासून सावध राहायला पाहिजे. कुठल्याही नेत्यावर एवढं प्रेम करण्याची गरज नाही. नेहरूंबद्दल एवढा टीका करणारा लेख कोणी लिहिला असा प्रश्न अनेकांना पडला.
नंतर विचारलं, मग कळलं की तो लेख खुद्द नेहरूंनीच लिहिला होता. नेहरूंना विचारलं की काय बाबा तुझं बरं चाललंय, तू असा का लेख लिहिला? तर नेहरू म्हटले, मला माझ्या देशातल्या लोकांविषयी खूप प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे, पण मला कायम भय आहे की जर उद्या अशा प्रकारची एखादी व्यक्ती आली आणि तिनं या प्रेमाचा दुरुपयोग करून जर हुकुमशाहीच लादली, त्या देशाचं काय होईल? नेहरूंचं तेव्हाचं हे वाक्य मला आता का आठवते मला माहिती नाही, पण हे किती महत्वाचं आहे. त्याच कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत सम्यक भान असणारे नेहरू. अनेकांना माहिती आहे की पी शंकर नावाचा व्यंगचित्रकार ज्यानं नेहरूंना गाढव रेखाटलं, व्यंगचित्र काढलं आणि गाढव रेखाटलं, तर ते अंक आला नेहरूंकडे. नेहरूंचा चेहरा म्हणजे गाढव. आज आपण कल्पना तरी करू शकतो, प्रत्यक्ष असूनही कल्पना करू शकत नाही. मी काही बोललेलो नाही बरं का, उगाच मला त्या गलगोटी या विद्यापीठात पाठवा. तर ते नेहरूंनी बघितलं. नेहरू म्हटले पीएला शंकरला फोन लाव. त्याला आता काही खरं नाही. आता शंकरला फोन लावला. नेहरूने फोन घेतला आणि शंकर, या गाढवासोबत कॉफी प्यायला तुम्हाला आवडेल? किती महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणू शकले संविधान सभेमध्ये संविधान सादर करताना, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात, हिरालाल पगडा, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. ही खंडन मंडनाची परंपरा हे भारताचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला तुमचा मुद्दा मांडता आला पाहिजे, तुम्हाला खंडन मंडन करता आलं पाहिजे. आणि म्हणून विरोधकांची स्पेस, विरोधाची स्पेस ही नेहरूंनी कायम ठेवली. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला मांडता आलं पाहिजे. बाबासाहेब त्याच भाषणामध्ये त्याचं आणखी एक वाक्य आहे. बाबासाहेब असं म्हणतात, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. आता अलीकडच्या कालावधीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आमचे, पटेल आमचे, कसं पटेल? तो आत्ताचा पटेल तुमच्याकडे आहे तेवढा बाहेर नाही. त्याला काय करायचं ते करू द्या, पण या पटेलांना भाजपचे एक नेते मला भेटले. म्हणजे आवटे साहेब, येत्या काही वर्षांमध्ये तुम्ही जे काँग्रेस बिंग्रेस म्हणता ना, म्हणजे राष्ट्रवादी अमुक ठमुक वगैरे सगळे नेते आमच्याकडे असणार आहेत. त्याला म्हटलं एकच विनंती माझी, मी सगळे नेते भाजपमध्ये घ्या, पण जिवंत नेते घ्या. सरदार पटेल वगैरे गेलेले नेते घेऊन, लोकमान्य असो ते सरदार वल्लभभाई पटेल असो, सगळे ज्या प्रकारचे, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही ही जी मांडणी केली जाते. पण मी तरी तुम्हाला सांगतो, पण नेहमी असं वाटतं कोणी काही म्हणते वाईट खूप झालंय, काय आणखी होणार आहे वगैरे, आय डोंट नो, ते होणारच आहे. पण तरी पण मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आणि गेल्या 10 वर्षांमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की त्याच्यानंतर लोकांना संविधानाचं महत्व समजायला सुरुवात झाली. तोपर्यंत आपण संविधान गृहीत धरलं होतं, तोपर्यंत आपण गांधी, नेहरू, आंबेडकर गृहीत धरले होते. काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा गांधी फक्त नोटेवरचीच माहिती होते. 2014 पूर्वी गांधी सुद्धा नोटेवरचेच फक्त माहिती होते. 2014 नंतर कळायला लागलं आहे गांधी नावाचे कोणीतरी आहे ना, म्हणजे 14 नंतर ते म्हणायला लागले की आवटे साहेब भाषण करायला वगैरे येणार का आमच्याकडे. मला आठवतं माझं भाषण झालं, काँग्रेसचे एक नेते मला म्हटले माझं भाषण झाल्यानंतर, आवटे साहेब आम्हाला कसं कळलं नाही, तुम्ही आमचेच आहात. सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना कळालं नेहरू, गांधी, आंबेडकर वगैरे सगळे आपले आहेत. पण एक लक्षात घ्या, सत्ता गेल्यावर कळालं बरोबर आहे, मध्ये छोटी सत्ता आली ना त्यात कुणाला काही विसरले बरं का. विरोधामध्ये असताना जे लोक आवडे साहेब तुमचं भाषण आम्हाला पाहिजे आणि पुढे येऊन वगैरे जरा थोडासा प्रयोग झाला महाविकास आघाडीचा, नंतर फोन उचलणं बंद झालं. आणखी राहिले असे सत्तेमध्ये
तर आमचे फोन नंबर डिलीटच झाले असते. पुन्हा विरोधामध्ये आल्यामुळे किमान पुन्हा फोन येऊ लागले. तुम्हाला का म्हणतोय लक्षात घ्या, मी ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं हे आपलं आत्मपरीक्षण पण आपल्याला करावं लागणार आहे. एक लक्षात घ्या, हा त्यांचा विजय नाहीये, हा आपला पराभव आहे. मी ज्याप्रमाणे एक लक्षात घ्या, गांधींना विरोध करण्यासाठी सुद्धा गांधींचाच वापर करावा लागतो. इंदिरा गांधी हटाव म्हणणारे कोण होते? जयप्रकाश नारायण. दुसरे गांधी जयप्रकाश नारायण हे गांधीवादी होते. इंदिरा गांधींना हटवण्यासाठी, गांधीवादी काँग्रेसला हटवण्यासाठी जयप्रकाश नारायण नावाचं काँग्रेसचं गांधींचंच मॉडेल वापरावं लागलं. आणि 2014 मध्ये तुमच्या जिल्ह्यातलं मॉडेलच आहे म्हणजे. त्या बिचाराला अजूनही कळत नाही की आपण नक्की काय केलं. ते सकाळी उठतात, सतरंगी झटकतात, शांतपणे बसतात. काय झालं देशामध्ये? लक्षात घ्या, डॉक्टर मनमोहन सिंग सारखा अतिशय महत्वाचा स्कॉलर, म्हणजे कल्पना करा, श्रीलंकेमध्ये जेव्हा अराजक झालं दरम्यानच्या काळामध्ये, तेव्हा श्रीलंकेच्या एका अत्यंत महत्वाच्या अभ्यासकांना असं लिहिलं होतं की श्रीलंकेमध्ये हे घडलं कारण ज्या काळात तुम्हाला मनमोहन सिंग मिळाले त्या काळात आम्हाला ते मिळाले नाहीत, म्हणून आमची जी अवस्था झाली. ज्या अराजकातून भारताला बाहेर काढलं आणि ज्या प्रकारचं सगळं नेतृत्व केलं ते मनमोहन सिंग. आणि ते म्हटले होते की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी. वर्तमानाबद्दल मला माहिती नाही, पण इतिहास मात्र माझ्याबद्दल दयाळू असेल आणि अत्यंत माझ्याबद्दल न्याय करेल. पण मनमोहन सिंगांना पंक्चर करणं सोपं नव्हतं. हिरालाल मनमोहन सिंग कुठे? सोपं नव्हतं. मग काय करायचं? मग हा चेहरा पुढे आणला तर पटला लोकांना. टोप्या सगळ्या आल्या, मै भी आणला, तुम भी आणला. अण्णा वेडे झाले जेव्हा हेमामालिनी म्हटली मै भी आणला. मी एक लक्षात घ्या, हे वाक्य मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने उच्चारतोय. ज्यांनी अण्णा हजारेच्या तेव्हाच्या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंची बाजू घेतली आणि अण्णा हजारे सोबत राहून या प्रकारच्या अराजकाला देशाला तोंड द्यावं लागलं, तेच लोक आज जेव्हा या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याची भूमिका घेतात तेव्हा त्यांच्याकडे संशयाने बघितलं पाहिजे. तुम्हाला आणि ते कळतच नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे मला त्यांच्या एका नेत्याने खूप छान सांगितलं होतं, म्हणजे आमच्याकडे जेवढे असतात त्याहून जास्त लोक हे अन्यत्र काम करत असतात आमच्यासाठी. आणि म्हणून मी असं म्हटलं की आपल्याला मुळामध्ये हा सगळा संदर्भ कळायला पाहिजे, हे राजकारण कळायला पाहिजे की मुळामध्ये गांधी नेहरूंचं राजकारण संपवणं, बाबासाहेबांचं राजकारण संपवणं, हे जर त्यांचं उद्दिष्ट आणि ध्येय असेल तर या राजकारणाचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये मध्यंतरी माझं व्याख्यान होतं. माझं व्याख्यान झालं, अनिकेत व्याख्यान झालं, तरुण मुलामुलींनी व्याख्यान ठेवलेलं होतं. माझं व्याख्यान झालं. व्याख्यान झाल्यानंतर त्यांचं कसंच मी बघत होतो तर मला एक व्हॉट्सअप ग्रुप दाखवला, जातीचे व्हॉट्सअप ग्रुप. आणि त्यामध्ये आपली दुकानं कुठली आहेत आणि त्यांची दुकानं कुठली आहेत. भारतासारख्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जातींचे व्हॉट्सअप ग्रुप होऊ शकतात, धर्माच्या पायावर मांडणी होऊ शकते. मी नेहमी सांगत आलो की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा स्टेजवर आम्ही एकत्र होतो आणि पहिलं भाषण माझं होतं. मी उद्धव साहेबांना उद्देशून म्हटलं उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियाचा मी मगाशी उल्लेख केला. डिस्कवरी ऑफ इंडियावर श्याम बेनेगलांनी भारत एक खोज नावाची मालिका केली. श्याम बेनेगल गेले पण भारत एक खोज अमर आहे. भारत एक खोज नावाची मालिका केली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत आहे. म्हणजे मला कळत नाही की हे भारताचं वैशिष्ट्य, हे व्यक्तिमत्व, हे वेगळेपण आपण क्षणातच विसरून जातो आणि अचानकपणे ज्या प्रकारची मांडणी केली जाते. आणि मला कळत नाही की आपली लोकशाही प्रगल्भ आपण कायम मानत असतो. कारण जेव्हा संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला होता की प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे, तेव्हा एक विरोधी सूर असा होता की आपले लोक निरक्षर आहेत, त्यांना मताचा अधिकार देऊ नका. जे शिकलेले आहेत त्यांना मताचा अधिकार द्या. बाबासाहेब त्या भाषणात म्हटले, शिकलेले कोण आहेत मला माहिती आहे, किंवा उत्पन्नाची अट ठेवा. एक प्रसंग मी गमतीदार मुद्दाम सांगत असतो. जे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते
तो आपल्याकडे मनमोहन सिंग पंतप्रधान आणि ओबामा भारतामध्ये आले. मनमोहन सिंग आणि ओबामा हे फार जवळचे मित्र, दोघे अत्यंत बुद्धिमान, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्याखुऱ्या. निरागस त्याची काही किंमतच नाही. मी निरागसपणे बोलतोय, लोक हसतात, मला माहिती आहे. हे रेकॉर्ड होते म्हणून मी सांगतो की माझा काही संबंध नाही हसते. तर ते आले आणि मग बराक ओबामाने मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट केलं. पुस्तक अनेक तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. तर पुस्तक प्रेझेंट, त्या पुस्तकावर बराक ओबामाने एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी उभे होते. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य आहे, एक वेळ करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. नंतर विश्लेषण करावं लागतं. येचुरींनी ते बघितलं. वारले येचुरी, फार मोठा माणूस. येचुरीने ते बघितलं आणि येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन पण नाही आणि तुम्ही महाकाय तर नाहीच नाही. ओबामा म्हटले, हाऊ कम? 1776 मध्ये आमच्याकडे लोकशाही आली, तुमच्याकडे 1950 ला. वी आर ओल्डेस्ट. तर येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, एक लक्षात घ्या, 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. कॅन यू इमॅजिन? 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रुझवेल्ट, 1901 मध्ये रुझवेल्ट आणि बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला व्हाईट हाऊस मध्ये डिनरला बोलावलं. व्हाईट हाऊस मध्ये कृष्णवर्णीय माणसाला जेवायला बोलावता. गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. त्याच कालावधीमध्ये माझे राजर्षी शाहू महाराज आरक्षणाची घोषणा करत होते. 1901 मध्ये हे घडत होतं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, हा नंतरचा प्रवास. पण 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना अमेरिकेमध्ये मताचा अधिकार नव्हता. 1928 महिला कमी संख्येनं आहेत, वाढल्या पाहिजेत, तर म्हणजे संख्या वाढली पाहिजे. निवडणुकीत फार प्रभावी असतात, इथे काय येत नाही कळत नाही मला. निवडणुकीत सगळा गोंधळ याच घालतात. मी सांगत असतो, दुर्गा मॅडम, तुम्हाला मी सांगतोय, सगळा गोंधळ तुम्हीच घालता. आता हा गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच. तुमच्या अकाउंट मध्ये काय आलं हे बघा, पण तुमच्या पोरांच्या अकाउंट मध्ये काय उरलंय का, नातवंडांच्या अकाउंट मध्ये काय उरलंय का, हे पण बघावं लागणार आहे. 1928 पर्यंत अमेरिकेमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. पण कल्पना आहे, जेव्हा मताच्या अधिकारासाठी इंग्लंडमध्ये महिलांनी आंदोलन केलं, इंग्लंडमध्ये 1928 मग आंदोलन केलं, तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात घातलं गेलं. 1928 पर्यंत मताचा अधिकार मिळाला नाही. तुम्हाला मजा सांगतो, एक संदर्भ असा आहे, तो काही फार शास्त्रशुद्ध आहे की नाही मला माहिती नाही, पण मी एका ठिकाणी वाचला, तो खरा असण्याची शक्यता जास्त आहे. 1927 मध्ये इंग्लंडमध्ये आंदोलन झालं. ते आंदोलन काय होतं माहिती आहे की मताचा अधिकार आम्हाला दिला पाहिजे, महिलांचं आंदोलन होतं. आणि त्यांच्या हातामध्ये पोस्टर कोणाचं होतं? अहिल्याबाई होळकरांचं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की 200-250 वर्षांपूर्वी जर एक महिला भारतामध्ये राज्य करू शकते तर आम्हाला मताचा अधिकार मिळू शकत नाही. अहिल्यादेवी होळकरांवरून आठवलं, भयंकर लोक होते, ते तुम्हाला गंमत सांगतो. मध्यंतरी माझं एक भाषण होतं, भारताची कल्पना आहे भाषण होतं, आणि बोलता बोलता मी आपला असाच बोलून गेलो. पण तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय का? बाहुबलीच्या निर्मात्यांनी, बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा केला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा केला असता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्षी वाट बघत बसते. आमची देवसेना मात्र सासरा मेला, नवरा मेला, पोरगा मेला, कुणाची वाट बघत नाही, 30 वर्ष घोड्यावर मान ठोकते आणि राज्यकारभार. टाळ्या ठीक आहे. माझं भाषण झाल्यानंतर मला एकाने मिठी मारली. अलीकडे मिठीची भीती वाटते.
मिठी मारली. सोडायलाच तयार नाही. म्हणजे ठीक आहे मित्रा, म्हणजे तुला आवडलं भाषण वगैरे, मी समजू शकतो. नंतर मी बघतो माझा खांदा ओला झाला होता. तर प्राणी रडतोय म्हटलं, तर म्हणजे जरा जास्तच झालं. म्हटलं काय झालं बाळा, कशामुळे रडतोय? तो अनिकेतच्या वयाचा पोरगा बरं का. नाही साहेब, म्हणजे इतक्या लोकांची भाषणं ऐकली, एवढ्या संपादकांची भाषणं ऐकली, पण धनंजय संपादक पहिल्यांदा बघितलं. धनगर संपादक पहिल्यांदा बघितलं. म्हटलं मी धनगर तुला का वाटलं? म्हणजे माझी हरकत नाही, असतो तरी मला काहीच फरक पडला नसता. पण राहिलं ते होळकरांबद्दल काय बोललात म्हटलं, मग आपलं असल्याशिवाय कोणी एवढ्या पोट तिरकीने ही जी अडचण आहे. म्हणून मी असं म्हटलं की मुळामध्ये 1978 त्याने सांगितलं की 1965 पर्यंत तुम्हाला मताचा अधिकार अमेरिकेमध्ये नव्हता कृष्णवर्णीयांना. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. तांबे साहेब, मताचा अधिकार न मागता, न भांडता, न संघर्ष करता मिळणारा भारत हा एकमेव देश आहे. आणि पुढचं वाक्य टाळ्यांपेक्षाही भयंकर आहे. जिथे मतं विकली जातात तोही हा एकमेव देश आहे. जे गांधी, नेहरू, आंबेडकरांचं नाव घेतात त्यांनी मतं विकायची नाही, आणि जे मतं विकतात त्यांनी पुन्हा गांधी, नेहरू, आंबेडकरांचं आयुष्यात नाव घ्यायचं नाही. विकली जातात. अरे तुम्ही कल्पना करा, न्यूयॉर्क मध्ये जोरान ममदानी निवडून यावा म्हणून लोक कॉन्ट्रीब्युशन करतात. न्यूयॉर्कचा महापौर व्हावा जोरान ममदानी म्हणून, आणि तुम्ही पैसे खाता, पैसे घेता. जोरान ममदानी न्यूयॉर्कचा महापौर होतो. 9% मुस्लिम आहेत फक्त न्यूयॉर्कमध्ये, आणि त्याला 51% मतं मिळतात. पैसा नाही. तुम्ही कल्पना करा, विरोधामध्ये कोण? डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतो? तुझा निधी बंद करू, न्यूयॉर्कला संपवून टाकू, न्यूयॉर्कचा पाणी पुरवठा तोडून टाकू. लोक म्हणतात वाटेल ते करा, आम्ही जोरान ममदानी सोबत आहोत. विचारलं जातं जेव्हा जोरान ममदानी निवडून येतो, महापौर होतो, तेव्हा लोक विचारतात जोरान ममदानी महापौर झाले, जोरान ममदानीचं मुस्लिम? असे का गोऱ्या ख्रिश्चन बाईला विचारलं कॅमेऱ्यामध्ये, तिला विचारलं की व्हॉट डू थिंक, जोरान ममदानीचं मुस्लिम? म्हणजे जोरान ममदानीचं मुस्लिम? नो, ही इज आवर मेयर. हे कुठे गेलं आपण? हे गांधी, नेहरू त्यांना नको, ठीक आहे, तुम्हाला का नको? हा प्रश्न आहे माझा. या देशाचं असं का झालं? मी लंडनला मध्यंतरी गेलो होतो, मला प्रश्न पडला की अरे आपल्या देशात असं काय झालं? लंडनमध्ये थेम्स नावाची नदी झुळूझुळू वाहते. आमच्या मुळा मोठा पवना इंद्रायणी, तुकारामाची गाथा आत्ता इंद्रायणीमध्ये बुडवली असती तर लगेच सापडली असती. पाणीच नाहीये. मध्यंतरी इंग्लंडमधला एक गोरा आमचा एक मित्र माझ्याकडे आला, आणि मला वाटलं, मला जरा पॉलिटिकल काही निवडणुका सुरू होत्या, जुनी गोष्ट आहे, लोकसभा निवडणुकीच्या पण, त्यामुळे मला जरा पॉलिटिकल कॅम्पेन तुमचे काहीतरी बघायचे. म्हणजे ठीक आहे. तेव्हा नेमकी एक नदीपात्रामध्ये, पुण्यात नदीपात्रात सभा होते ना, नदीपात्रामध्ये एक सभा आहे. मला कळलं नदीपात्रात सभा आहे वगैरे. माझं फोनवर बोलणं सुरू होतं. हा एक एक्सायटेड झाला, मला ती सभा ऐकायची. म्हणजे काही फार प्रॉमिनंट नेता नाहीये, पण तुझी इच्छा आहे तर चल. तो आला सभेला, आणि परत आला म्हटलं नदीपात्रात सभा आहे, मला वाटलं तरंगती सभा असेल. नदीपात्रात तुम्ही सभा घेता, नदीपात्र कुठे गेलं? हा आपला विकास आहे. लंडनमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मी विचारलं की थेम्स एवढी झुळझुळू का वाहते? तिथल्या एशियन स्टडीज सेंटरचे प्राध्यापक होते, त्यांना आपला देश सगळा नीटपणे माहिती होता. पण इथं थेम्स झुळझुळू वाहते कारण इथे थेम्सला कोणी आई म्हणत नाही. तुम्ही थेम्स नदीला आई माता, अरे पण त्याची अवस्था काय आहे? मी एका ठिकाणी गेलो, तिथे अशी हॉटेलमध्ये मिल डील असतात, बऱ्यापैकी तुम्ही लोक गेला असाल, मिल डील असते किंवा सँडविच प्लस थम्सअप काय 8 पाऊंड, अमुक 9 पाऊंड, 12 पाऊंड असं काहीतरी असतं. तिथे पोलीस ऑफिसर आला, चांगला असं मस्त मला पोलीस ऑफिसर रांगेत उभा राहिला, ऑनलाईन पैसे दिले आणि तो तिथे खाला. मी त्याला विचारलं की तुम्ही काय करता, तर मला लक्षात की तो तिथला IPS आहे. तुला IPS आज रांगेत उभा राहता? पण आमच्याकडचं PI सुद्धा रांगेत उभा राहत नाही, मुळात पैसेच देत नाही. तो म्हटला PIS काय, इथे PM जरी आला तर असाच रांगेत उभा राहतो.
कारण इथे सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे असं आपली राज्यघटना म्हणते, पण व्हॉट इज इन प्रॅक्टिस, प्रत्यक्षात काय आहे याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की गांधी, नेहरू, आंबेडकरांचा हा देश नक्की काय आहे, हा देश समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला हा वारसा पण समजून घेतला पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, गांधींबद्दल अनेकांचे खूप आक्षेप आहेत. लोकांना गांधी कळालेलेच नाही आहेत. म्हणजे मी माझ्या आईवडिलांसोबत लगेच ओम मुन्नाभाई सिनेमा बघायला गेलो, तर माझे आईवडील शिक्षक, तर ते आवडलं नाही की गांधींची अशी थट्टा वगैरे काय. या लोकांना गांधी म्हणजे असा, त्यांना माहिती नाही की गांधींचा सेन्स ऑफ ह्युमर किती भारी होता. अधिकृत गोष्ट आहे, ऑफिशियल डॉक्युमेंटेड घटना तुम्हाला मी सांगतो. अनेकांच्या मला गांधींबद्दल गांधीवाद्यांची जास्त भीती वाटते. म्हणजे गांधींचं नुकसान गांधीवाद्यांनी जेवढे केलेलं आहे सगळ्याच अनुयायांनी केले मुळात. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, गांधींना कायम अशा भेटी यायच्या, काही ना काहीतरी भेटी यायच्या. पण मी म्हटल्याप्रमाणे तेव्हा लोकांना गांधी कोण आहे ते माहिती नसायचं. कोणीतरी फार महत्वाचा नेता, गांधी स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा नेता, काहीतरी भेटी यायच्या. कोणी पेंटिंग पाठवतंय, कोणी आणखी काय पाठवतंय, कोणी तमुक पाठवतंय, त्या काहीतरी भेटी यायच्या. एका दिवशी ती भेट आली, त्या भेटीमध्ये एक स्कॉचची बाटली होती. आता फ्रान्समधून कोणीतरी पाठवली, त्यांना काय स्कॉच वगैरे गांधी काही माहित नव्हतं, स्कॉचची बाटली पाठवली आणि सोबत काही ग्लास होते. बट तेव्हा बोटीनं सगळं साहित्य यायचं. ते स्कॉचची बाटली होती, पण बाकी ग्लास वगैरे फुटलेले सगळं होतं. मग प्रार्थनेला सगळे बसायचे आणि काय काय आता भेटी आलेल्या आहेत त्या सगळ्या भेटी एकत्र करायच्या आणि कुठल्या तरी आश्रमाला द्यायच्या. नथुराम गोडसेने अशाच एका ठिकाणी चप्पल भिरकावून मारली होती. तो प्रसंग मुद्दाम सांगतो, चप्पल भिरकावून मारली होती. गांधी म्हटल्या ती चप्पल कुठे आहे, ती घेतली, ती विकली. गांधी म्हणजे पैसे घ्यायला भयंकर माणूस होता. ती विकली आणि त्या चप्पल विकून जे पैसे आले ते हरिजन संघाला दिले. गोडसे म्हटलं माझ्या चप्पलीचे पैसे हरिजन संघाला दिले, मला चप्पल परत द्या. तर तसं ते आलं आणि ते सगळं आल्यानंतर मग ते बाजूला ठेवलं सगळं. मग त्यांनी विचारलं काय ते काय बाजूला काय ठेवलं, ते काही नाही. गांधी म्हणजे ते म्हटले मी सगळे इंग्लंडमध्ये शिकलो आहे, मला सगळ्या गोष्टी माहितीच आहेत ना. पण त्यांनी ते बघितलं, म्हणे काय, तरी काय नाही स्कॉचची बाटली आहे. मग काय करणार म्हणे, ते काय फेकणार होते. कशाला फेकणार म्हणे, जवाहरला होईल. खान अब्दुल गफार खान जेव्हा आश्रमात आले आणि ते तेव्हा नॉनव्हेज खायचे आणि त्याला नॉनव्हेज कसं काय मिळणार आश्रमामध्ये, तेव्हा लोकांनी विचारलं होते नॉनव्हेज खातात म्हणे, रोज मटण खातात. ते पठाण एक 7.5 फूट उंचीचे पठाण, तर रोज मटण खातो म्हणे, इथे कसं काय होणार, आश्रमात कसं काय मटण. गांधी म्हटले नियम काय आहे, आश्रमात मटण शिजणार नाही, आश्रमात मटण मिळणार नाही असं नाही. नंतर ते स्वतःहून शाकाहारी झाले, हा मुद्दा नंतरचा. पण हेतू सक्तीनं काही करणं जे आहे ना, मी म्हटलं ना अलीकडे गांधीवाद्यांकडे बघितलं ना की जुनं काही ते गांधीला दहशतवादी करून टाकतात. फेराला पकडायला मी एका ठिकाणी गेलो, गांधींच्या एका संस्थेमध्ये माझं भाषण होतं आणि मला भाषणापूर्वी म्हटलं जेवायचं. मी म्हटलं नाही, मला मी शक्यतो जेवत नाही कारण पोट हे होतं आणि मग बोलताना त्रास होतो. हे थोडंसं घेतलं आणि मी ते खायला सुरुवात केली. पण ते नंतर लक्षात झालं की भाजी जरा ऍसिडिटी वाढवणारी आहे. तर म्हटलं मी नाही खाऊ शकत. तर इथे उष्ट ठेवता येत नाही. गांधींचा आश्रम आहे, उष्ट ठेवता येत नाही. म्हटलं ठीक आहे आता, पण मला काय, तर मी नाही काही करू शकत आता. म्हणजे बरं मी ते तरी खाल्लं असतं किंवा काहीतरी केलं असतं, पण तोपर्यंत मी ते वाटी घालून सगळं ठेवलेलं. म्हणजे आता परत ते कसं करा. तर ज्याने मला बोलवलं होतं त्यांना मी जरा त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेनं बघितलं, त्याला तुम्हीच मला वाचवा. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं तुच्छतेनं, इस बारे में हम भी कुछ कर नहीं सकते. गांधी कळालं. गांधींचा मुळात मानसिक परिवर्तनावर जो विश्वास होता, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे पुन्हा येतो समारोप करताना, गांधी कळणं महत्वाचं यासाठी आहे. पहिली गोष्ट, गांधींनी लोकांचं राजकारण केलं. गांधींना परंपरेची स्पेस माहिती होती, गांधींना लोकांची भाषा माहिती होती, आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे, टिळक गेल्यानंतर स्वराज्य फंड काढण्याची कल्पना जेव्हा पुढे आली, गांधी म्हटलं 1 कोटी रुपये जमवायचे 1920 ला. आता 1 कोटी रुपये जमवणं कठीण आहे. तेव्हाच्या काँग्रेसला 1 कोटी रुपये जमवायचे. लोक म्हटले जरा जास्तच होतात, म्हणजे 1 कोटी ठरलं म्हणे 1 कोटी रुपये जमवायचे. लोकांनी 60-70 लाख रुपये आपले जमा केले. 70 लाख रुपये भरपूर झाले. त्यांना काय वाटलं की
गांधी खुश होतील की 1 कोटी म्हटलो आपलं, पण टार्गेट 70% पूर्ण झालं. गांधी म्हटलं ठरलं काय होतं, 1 कोटी 70 लाख नाही झालं. आता 30 लाख जमा करणं फार अवघड आहे. म्हणजे गांधी म्हटलं एक काम करा, हे 70 लाख रुपये ज्यांच्याकडे आणले त्यांना परत देऊन टाका. लोक म्हणजे परत देण्यापेक्षा गोळा करणं सोपं आहे. तेव्हा गांधी असं म्हटले, ज्याला सामाजिक कामासाठी पैसे गोळा करता येत नाहीत त्याच्या सामाजिक कामाच्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे. ज्याचा हेतू चांगला आहे त्याला सामाजिक कामाला पैसे मिळत नाही तसं कधीच होत नाही. तुम्ही कल्पना करा, हिरालाल पगडाल तेव्हाचे टाटा, बिर्ला, बजाज सगळे गांधींसोबत होते ना. कसे काय आले असतील हो? टाटांना, बिर्ला शेवटी उद्योगपतीच ना. ते आताचे फारच भयंकर आहे, सोडून द्या, त्यांचे मी नावही घेत नाही. पण तेव्हाचे उद्योगपती शेवटी उद्योगपतीच ना. शेवटी इथं संबंध बघणार आहे. टाटा, बिर्ला, बजाजांना शेवटी गांधींसोबत असणं सोयीचं होतं की इंग्रजांसोबत असणं सोयीचं होतं? त्यांच्या गांधींसोबत थांबले, राहिले. गांधी इतके थोर होते, ते ग्रामोफोन तेव्हा होता रेकॉर्ड कर, भाषण रेकॉर्ड करायला. ते आले एकदा आणि तो ग्रामोफोन वाला हे काय म्हणजे काय, तुमचं भाषण रेकॉर्ड करणार, माझं भाषण रेकॉर्ड करा, पण मला मानधन किती देणार? त्याला हा प्रश्न एकदमच असा आश्चर्यकारक होता. मग त्याला सांगितलं काहीतरी एवढे आणे म्हणजे ठीक आहे म्हणे, तेवढे द्या. तेवढे घेतले आणि एका आश्रमाला देऊन टाकले. आपल्याच पैसे उभे करता आले पाहिजे, काम उभं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता. मनसरजवळ म्हाळुंगे पडवळ नावाचं गाव आहे, बाबू गेलूचं, तुमच्या अनेकांना माहिती असतं. माझं मनसरमध्ये व्याख्यान होतं. माझं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झालं की शिक्षिका मला भेटायला आले की सर तुमचं भाषण खूप छान झालं वगैरे. आणि म्हणून तुम्ही कुठलं गाव, कुठलं तुमचं? म्हणजे म्हाळुंगे पडवळ. म्हणजे म्हाळुंगे पडवळ म्हणजे बाबू गेलूचं गाव. तर हो, इथून किती लांब आहे? म्हणजे पलीकडे. म्हटलं मी येतो, म्हटलं बाबू गेलूचं गाव आहे. मी बाबू गेलूचं गाव बघायला गेलो. तिथं बाबू गेलूचं सगळं स्मारक, मुक्ताचं घर वगैरे सगळं बघितलं. तिथे एक गोष्ट मी बघितली, मला फार धक्का बसला की तेच गांधींचं वेगळेपण आणि मोठेपण आहे की बाबू गेलू नावाचा माणूस जो गांधीवादी होता, तो कोण होता? हमाल. त्यानं काय केलं? आपण अनेकांनी शिकलोय इतिहासामध्ये. काय केलं त्याला? परदेशी कपड्यांचा ट्रक अडवला, तो काही ट्रक थांबला नाही, गेला, बाबू गतप्राण झाला. तिथे असं लिहिलं होतं की त्याच्या अंत्यसंस्कार जेव्हा केले गेले तेव्हा कोण कोण होतं? टाटा होते, बिर्ला होते, बजाज होते. गेला हमाल आणि टाटा, बिर्ला, बजाज आले होते. हे गांधींचं वेगळे पण होतं. गांधींसोबत हमाल पण होते आणि टाटा, बिर्ला, बजाज पण होते. गांधींच्या राजकारणाचं हे मॉडेल समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे मॉडेल तुम्हाला सांगू का, एक महत्वाचा मुद्दा समारोपाच्या वेळी सांगतो मी. हे जरा वादग्रस्त विधान वाटू शकतं, पण तुम्हाला मी सांगतो, आजचे राजकारणी जे करतायत त्यांनी गांधींचंच मॉडेलचं भ्रष्ट नक्कल केलेली आहे. भ्रष्ट नक्कल केलेली आहे. धर्माचं मॉडेल भ्रष्ट नक्कल केलेली आहे. आणि याच्या उलट आपण मात्र गांधींच्या मॉडेलपासून पूर्णपणे दूर गेलेलो आहोत. गांधींचं मॉडेल जे आहे ते आपल्याला नीटपणे कळायला पाहिजे. परंपरेची स्पेस म्हणजे काय? आपण परंपरेचा अवकाश गमावला. तांबे साहेब अलीकडच्या कालावधीमध्ये, म्हणजे मला आठवतं मी साम टीव्हीला संपादक होतो आणि तेव्हा आषाढी एकादशी आणि तेव्हा अनिसाच्या लोकांनी आषाढी एकादशीमध्ये वारीमध्ये चालायचं ठरवलं. आमची पण एक दिंडी असेल. अनिसाचे लोक दिंडीमध्ये जाणार. राष्ट्रसेवा दलाची पण आता आपले सगळी मंडळी असतात ना पुरोगामी. तर मी त्या आषाढी वारीवर एक कार्यक्रम घेतला. त्या मुक्ता दाभोलकर पण त्याला होती आणि अनिसाच्या हिंदुत्ववादी एक कार्यकर्ते आपले हजर होते. ते म्हटले मुक्ता दाभोलकरांना, मुक्ता दाभोलकर तुम्ही पुरोगामी वारीमध्ये कशा घुसला? मुक्ता म्हटली, वारी आमचीच होती, तुम्ही कसे घुसला? तर मी पुढे असं म्हटलं, मुक्ता त्यांचा प्रश्न बरोबर आहे, कारण वारी आपली होती हे आपल्याला कळालंच नाही. आपला वारसा ज्ञानेश्वरांचा आहे, आपला वारसा तुकारामांचा आहे हे आपल्याला कळालंच नाही. त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला हे आपल्याला कळालं नाही. तो तुकाराम आपल्याला समजला नाही. बाबासाहेब आंबेडकर मूक नाहीच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग वापरतात. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवले. तुकारामाचा अभंग वापरतात कारण तुकाराम हा माझा पूर्वसूरी आहे हे बाबासाहेबांना माहिती असतं, हे गांधींना माहिती असतं, हे नेहरूंना माहिती असतं. आपण मात्र परंपरेचा अवकाश विसरलो. आणि समारोपाचा शेवटचा मुद्दा म्हणजे गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांचे काम काय माहितीये का? त्यांनी कायम नव्या पिढीशी डायलॉग केला. हे गांधी म्हातारे तरी कधीच नव्हते. गांधी स्थितप्रज्ञ वगैरे कायम नव्हते. गांधी कायम बदलणारे होते. गांधी अत्यंत डायनामिक होते. गांधी अत्यंत तेजस्वी होते. हे गांधीने आपलं ते पूर्वी तुकारामाचे जे करून टाकलं होतं आपण, तसं गांधीने करण्याचा प्रयत्न सुरू असतो.
गांधी सेन्स ऑफ ह्युमर वगैरे खतरनाक भारी होता. गांधींना माउंट बॅटन एकदा म्हटले, गांधी खरं सांगा म्हणे, आता आम्ही चाललोय, पण एक सांगा, आम्ही तुम्हाला डिसिप्लिन दिली की नाही? आम्ही तुम्हाला शिस्त दिली, लॉ अँड ऑर्डर दिली. आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल हे तुम्हाला मान्य आहे की नाही? गांधी म्हटले, बरोबर आहे माउंट बॅटन, तुम्ही गेल्यावर आमच्या देशात गोंधळ असेल, पण तो आमचा गोंधळ असेल. हे जे भान होतं गांधींना. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे परंपरेचा अवकाश ज्या प्रकारे वापरला, आपण हा परंपरेचा अवकाश विसरलोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे ते कायम तरुण होते. त्यांच्या दैनिकाचं नियतकालिकाचं नाव काय? यंग इंडिया. नंतर यांनी त्याचा तरुण भारत करून टाकला. सगळी कॉपीच नाही, यांना काही स्वतःचं काही सुचतच नाही. यंग इंडिया. गांधींनी शिक्षण संस्था सुरू केली, शाळा सुरू केली. नाव काय? नैनिताल. नव तुम्ही कल्पना करा, नेहरूंनी ग्लेम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं. का लिहिलं? छोट्या इंदिरा गांधीला पत्र लिहिली होती. 14 वर्षांची इंदिरा गांधी, तिला पत्र लिहिली. नेहरूंना विचारलं की तिला काय कळतंय? म्हटलं याच वयोगटाशी बोललं पाहिजे. आणि हे केवळ इंदिरेसाठी नाही, हे इंदिरेच्या वयोगटाच्या सगळ्या मुलांसाठी आहे. कारण या वयोगटाशी आपण बोलत नाही, ही आपली मोठी अडचण आहे. हे नेहरूंना तेव्हा कळालं होतं. आजही तीच अडचण आहे. या वयोगटाशी आपण बोलत नाही, या वयोगटाच्या माध्यमातून आपण बोलत नाही, त्यांची माध्यम आपल्याला समजत नाही. उगाच दिसला तरुण पोरगा वाचत जा. वाचल्यामुळे माणूस शहाणा होतो. आता सांगणाऱ्याकडे बघून पटत नाही, पण त्यांची आपली माध्यम आहेत ना. आपण कायम तरुण मुला मुलींना बोल लावतो, त्यांच्याशी बोललं पण पाहिजे. एक गमतीदार प्रसंग मी मध्ये सांगितला होता. माझं कोल्हापुरात एक व्याख्यान होतं, आणि त्या व्याख्यानामध्ये एक समाजवादी मित्र आपले, त्यांचं व्याख्यान, आणि मी त्याचा अध्यक्ष होतो. पण समाजवादी नेत्याचं वय, त्या कार्यक्रम प्राध्यापकाचं वय वर्ष 80-82, आणि मी अध्यक्ष. म्हटलं त्यांचं 80-82 वय, मला का अध्यक्ष केलं तू बाबा? पण काय ते वयामुळे त्यांना समजा जमलं नाही बोलायला, तुम्ही बोला म्हणे. ते उभे राहिले बघ नुसतं. वय वर्ष 80 बरं का. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2.25 तास लोक पुढे झोपले. त्यांना अक्षरशः खरी घटना आहे, त्यांना चिठ्ठी पाठवली की पुढे लोक झोपलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पेन होता, त्यांनी त्याच्यावर लिहिलं आणखी 4 जागे आहेत. आणि मला सांगितलं पुढे त्यांचं भाषण झाल्यावर, आता संजय आवटे आपण हवा तेवढ्या वेळ अध्यक्ष सांभाळले. गड्या पडल्या काय लोक झोपले, त्यांना काही मी उभा राहिलो. आणि मी म्हटलं परिवर्तनवादी चळवळीनं आता मी सूत्र देतो. तेवढं सूत्र देणार म्हटलं, माझं अध्यक्ष भाषण संपवणार. ते सूत्र असं, 100 वजा तुमचं वय, तेवढेच मिनिटं बोलायचं. तुमचं वय 80 असेल 20 मिनिटं बोला, तुमचं वय 20 असेल 80 मिनिटं बोला. आपल्याकडे काय झालं माहितीये का, सगळ्या समाजवादी नेत्यांचा एक मोठा प्रॉब्लेम. मी सगळ्यांना सांग, बाबा आढावांना पण मी सांगायचो, सगळ्यांना सांगायचो, तुमचा मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला तरुण का पाहिजे असत माहितीये का? आपलं काय तुम्ही थोर त्यासाठी आम्ही नाही, हे आमचं काय पुढे. समाजवादी वयोवृद्धांकडे तरुण गेला असेल तर आम्ही सांगतो सावध राहा. तुम्हाला काय म्हटलंय बघा, हे सोपं नाहीये, हा संघर्ष सोपा नाहीये. तिकडे बोट दाखवणं सोपं आहे, स्वतःवर तुम्हाला टीका करावी लागेल तर बदल होऊ शकतो. जे नेहरूंचं होतं, लक्षात घ्या, नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न केला गांधींनी, नेहरूंनी, आंबेडकरांनी. त्यांचं कुणीतरी आपल्याला बरं म्हणणारे पोरं पाहिजेत ना. म्हणजे ते शहाजहानाला अटक केली होती ना. कुणी अटक केली? औरंगजेबाने अटक केली. अटक केल्यावर शहाजहानाला विचारलं की तू फार दुःखी दिसतो म्हणे, तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे. मला बाकी काय नको म्हणे, माझी एकच इच्छा आहे म्हणे. काय म्हणे? शाळा कॉलेजच्या वयातली, तेव्हा शाळा कॉलेज वगैरे असा शब्द नसेल, पण त्या वयातली एक 10-12 पोरं जरा रोज पाठवत जा म्हणे. बरं, ती मुलं यायची आणि त्यांना दिवसभर हा शिकवायचा. मग त्याला औरंगजेबाने विचारलं की तुम्हाला असं काय काय आनंद काय मिळतोय? जरा सत्ता गाजल्यासारखं वाटतं, तरुण पोरं असतं. ते असली शहाजहान होती मोठी फार आहे तुमच्या. त्यांना सांगा तुम्हाला बरं वाटावं म्हणून आम्ही नाही आहोत. आमच्या डोळ्यात काही स्वप्न आहे, आम्हाला आमचा देश उभा करायचा आहे. आणि तो देश उभा करायचा असेल तर आमचा देश कसा घडेल याच्या अनुषंगाने तुम्ही आमची सोबत केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे हा देश कसा घडू शकतो. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीशी बोलावं लागेल, त्यांच्या सोबत राहावं लागेल. दिसला पोरगा
की सुरू कर भाषण, हे पोरांना आवडत नाही. माझ्या वडिलांचं वय 85 आहे. ते माझ्याकडे माझा मित्र आला, तरुण मित्र आला, आणि मी आप्पांना म्हटलं, आप्पा म्हटलं, हा परा. आप्पा म्हटले, बर 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 बर, काय नाव, काय आडनाव, अच्छा अच्छा, म्हणजे हे का, असं वगैरे सुरू केलं. म्हटलं बरं ठीक आहे, आता काय काय ठीक आहे. पुढे म्हटले, काय करतो. तू म्हणे मी नासामध्ये असतो, सायंटिस्ट आहे. चांगलं काम करत जा. तो गेल्यावर मी आप्पांना म्हणलं, आप्पा तुम्हाला नासा माहिती, सायंटिस्ट माहिती, तर विचारा ना नासा काय आहे. असं कसं म्हणतात, आपण ज्येष्ठ आहोत, सल्ला दिला. नव्या पिढीचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, ते बुद्धिमानच आहे. प्रॉब्लेम तुमचा आणि माझा आहे, आपल्याला बदलावं लागणार. जरी या वर्तमानाला कळेना आमूची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. अशी पिढी प्रत्येक वेळी असते. त्या पिढीची वेगळी भाषा असते, त्या पिढीची वेगळी परिभाषा असते, त्या पिढीची वेगळी माध्यमं असतात. ती माध्यमं लक्षात घेत तुम्हाला पुढे जावं लागतं. मी परवा सांगितलं, शरद पवारांमध्ये मी भेटलो काही दिवसांपूर्वी. त्यांना म्हटलं, पवार साहेब नवीन काय करताय, अजित दादा वगैरे जाण्यापूर्वी नवीन काय करताय. तर म्हणजे सेल्फी काढायला शिकतोय. म्हटलं म्हणून तुम्ही रिले म्हणता. पु ल देशपांडेने असं म्हटलं होतं, माणूस म्हातारा झाला याची एकच टेस्ट आहे म्हटली, वयानुसार टेस्ट नाही, एकच टेस्ट आहे. जो असं म्हणतो आमच्या वेळी असं नव्हतं, तो म्हातारा झाला. या काळात जे आहे ते लक्षात घेत आपल्याला पुढे जावं लागणार. मी म्हटल्याप्रमाणे गांधी, नेहरूंनी आणि आंबेडकरांनी सुद्धा कायम नव्या पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नेहरूंची भाषा बघा, कायम तरुण होती. नवीन मुलांनी शिकलं पाहिजे, नवा देश उभा केला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरू हे स्वप्न होतं, गांधींनी पण ते स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केला. असं स्वप्न निश्चितपणे मुलं बघू शकतात, पण ते स्वप्न मरावं असा प्रयत्न सगळ्या बाजूने सुरू झालेला आहे. आणि सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. हे स्वप्न मरता कामा नये. मला पूर्णपणे खात्री आहे, गांधी नेहरूंचा वारसा आपण सोबत घेतला तर खरं म्हणजे उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. त्यांनी विकार व्हायरल करायचा प्रयत्न कितीही करू द्या, आपण प्रेम व्हायरल करूया. आणि हे प्रेम व्हायरल करणं फार अशक्य आहे, फार अवघड आहे असं मला अजिबात वाटत नाही. फक्त त्यासाठी नीटपणे गांधी समजून घेतले पाहिजेत, तसे नीटपणे नेहरू समजून घेतले पाहिजेत, नीटपणे आंबेडकर समजून घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या पिढीशी डायलॉग केला पाहिजे. एक लक्षात घ्या, कुठलाही हुकुमशहा निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होत नाही. निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होतो तर हुकुमशहा म्हणत नाही. नवी आयुध शोधावी लागते, नवे मार्ग शोधावे लागते, नवे लढे विकसित करावे लागते. संसदीय राजकारणाच्या पलीकडे सुद्धा रस्त्यावरची सुद्धा लढाई विकसित करावी लागते. ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहेत. आणि अशा वेळी जेव्हा या पिढीशी बोललं पाहिजे, अशा वेळी या पिढीशी बोलण्याची सगळी यंत्रणा आपण संपवून टाकलेली आहे. राष्ट्रसेवा दल आणि सगळ्या यंत्रणा या मुलांशी बोलत होत्या. या मुलांशी प्रामुख्याने 4 टप्प्यांवर बोलणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे यांची झापडं गळून पडली पाहिजे. घरगुटी विद्यापीठ असो किंवा व्हॉट्सअप विद्यापीठ असो, कुठला कुत्रा कुठे काय करेल सांगता येत नाही. अशा वेळी या मुलांच्या डोक्यामध्ये सगळं काढून त्यांना विचार करायला शिकवणं सगळ्यात महत्वाचं. दुसरं म्हणजे करिअरच्या शेकडो वाटा आहेत हे या मुलांना सांगणं. जात धर्म भाषेच्या पलीकडे माणूस आहे, भारत आहे, ही भारताची कल्पना आहे, ही आयडिया ऑफ इंडिया आहे. अशा प्रकारची कल्पना जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये. अवघ्या जगाला आश्चर्य वाटतं. आणि एवढी महाकाय लोकसंख्या तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या एवढी आहे, तुम्ही गुगलवर जा तर गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. तुम्ही गुगलवर जर गेला तर महाराष्ट्र हा जगातला सगळ्यात मोठा 10व्या क्रमांकाचा देश आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या आपली आहे. ही सगळी लोकसंख्या आहे, पण या सगळ्यामध्ये जे सूत्र आहे ते सूत्र नीटपणे समजावून सांगणं हे आपल्यापुढे आव्हान आहे. आणि मला खात्री आहे की नव्या पिढीकडे हे सगळं शक्य आहे. फक्त त्यांना नीटपणे बळ दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे हे तू करू शकतोस. सुरेश भट म्हटले त्याप्रमाणे आपली लाडकी कविता गझल, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. पुढे कवी काय म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही.
छान झाले दांभिकांची पंढरी उद्भवली. दांभिकता हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे आपल्याकडे. इथे बोलायचं वेगळं, घरात मग मुलीची कुंडली वगैरे बघायची असते. इथे जातीच्या पलीकडे जायचं, लग्नात मात्र मग जात बघायची असते. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्या असत. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. या विजयासाठी जिंदाबाद.